हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MS सेट पेपर 1साठी 100पेक्षा जास्त मोस्ट एक्सपेक्टेड MCQ बघणार आहोत. यात पूर्ण सिलेबसमधले MCQ घेतले आहे आणि हा तुमचा पूर्ण सिलेबससुद्धा कव्हर करणार आहे. या एक्झाममध्ये जास्तीत जास्त 5 प्रश्न डायरेक्टली किंवा यावर आधारित विचारले जाण्याची शक्यता असते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमचा नक्कीच फायदा होईल आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून एक्झामसाठी आपल्याला जवळपास 32 दिवस शिल्लक आहेत. तर तुमची तयारी चांगली व्हावी म्हणून ग्लोबल ऑनलाईनने 30 दिवसाचा क्रॅश कोर्स आणला आहे. 30 डेज बॅच आहे ती, आणि आम्ही ती लॉन्च करत आहोत 8 मार्चपासून. तर या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळेल, तर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील. पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित शॉर्ट्स नोट्स तुम्हाला देण्यात येतील. त्यामुळे कमी वेळात तुम्हाला तुमचा सिलेबस कव्हर करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याशिवाय तुम्हाला अपडेटेड 5000 प्रश्नांचा MCQ क्वेश्चन्स बँक दिली जाईल. अंदाजे एका युनिटवर 500 प्रश्न असतील. अपडेटेड क्वेश्चन बँक करा आणि त्यातलेच प्रश्न किंवा त्या टाईपचे प्रश्न त्यात विचारले जातील. त्याशिवाय 50 फुल सिलेबस टेस्ट तुम्हाला मिळतील. 10 विभागाची पूर्ण तयारी करून घेतली जाईल आणि लाईव्ह बॅचेसचा जो टायमिंग आहे तो 5, 6, 7 आणि 9 अशा 4 बॅचेसमध्ये विभागला गेलेला आहे. त्यामुळे तुमच्या बॅचेस जर का मिस झाल्या तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा उपलब्ध करण्यात येणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळे लाईव्ह करा किंवा नाहीच जमलं तर रेकॉर्डेडसुद्धा मिळतील आहे. पेपर 1साठी तुम्ही 3-4 तास तुम्ही या पद्धतीने देऊ शकता आणि हा कोर्स तुम्ही तुमच्यासाठीच डिझाईन केलेला आहे आणि उर्वरित वेळ जो आहे तो तुम्ही पेपर 2ला देऊ शकता. त्यामुळे पेपर 1साठी आम्ही टार्गेट ठेवलेला आहे 75 मार्क्सचा, आणि नक्कीच तुम्हाला ते 75+ मार्क्स येण्याचे चान्सेस जास्त असणार आहे जर का तुम्ही हा कोर्स जॉईन केला तर. त्यामुळे लवकरात लवकर ही बॅच घ्या, जॉईन करा. याची फीज 2100 रुपये असणार आहे. आणि जर का तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअपवर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ नेटवर्क डिव्हाइस. तर हा प्रश्न 8व्या टॉपिक मधला आहे. 8वा युनिट जो आहे ICT. आणि इथे विचारलेलं आहे की ऑप्शन्स जे दिले आहेत त्यातले कोणतं नेटवर्क उपकरण नाही आहे. तर राउटर नाहीये का, स्विच, हब, CPU. सांगा बघू. नेटवर्क डिव्हाइस विचारला, उपकरण नाही आहे म्हणून. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे CPU. CPU हे नेटवर्क डिव्हाइस नाही आहे. राउटर आपण नेटवर्क डिव्हाइस मध्ये येतं, स्विच पण नेटवर्क डिव्हाइस मध्ये येतं आणि हब पण नेटवर्क डिव्हाइस मध्ये येतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे CPU. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, कम्प्युटर्स ऑन द इंटरनेट आर आयडेंटिफाईड बाय. म्हणजेच इंटरनेटवरील संगणकद्वारे ओळखले जाते. कशाद्वारे ओळखले जाते? ईमेल ऍड्रेसद्वारे, स्ट्रीट ऍड्रेसद्वारे, IP ऍड्रेसद्वारे की नन ऑफ द अबाव. आता नन ऑफ द अबाव तर नसणार आहे, यामुळे आपल्याला 3 याच्यामधून उत्तर द्यावं लागेल. ईमेल ऍड्रेसनुसार आपण ओळखला जात नाही इंटरनेटवरील संगणक. ठीक आहे. स्ट्रीट ऍड्रेस पण नाही. तर ते कशामुळे ओळखले जातं? ते ओळखले जातं IP ऍड्रेसमुळे. तर हे काय आहे IP ऍड्रेस? हे IP ऍड्रेस असं म्हणजे की याला इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस असं म्हटलं जातं, आणि हा एक विशिष्ट ओळखणारा क्रमांक आहे जो विशिष्ट संगणक किंवा संगणकशी नेटवर्कशी संबंधित असतो. ठीक आहे. तर आणि इंटरनेटशी कनेक्ट केल्यानंतर IP ऍड्रेस हा कम्प्युटरला माहिती पाठवू शकतो किंवा प्राप्त पण करू शकतो. त्यामुळे IP ऍड्रेस खूप महत्वाचा असणार आहे कम्प्युटर शिकतात. आणि याचं स्टँडर्ड साईज जे आहे ना IP ऍड्रेसचं, ते आहे 32 बीट्स. काय आहे ते? 32 बीट्स असणार आहे. याच्या प्रत्येक सेगमेंटमध्ये 8 हे असतात. याच्या प्रत्येक सेगमेंटमध्ये काय असतात? 8 बीट्स असतात आणि हे 4 अंकी असं वगैरे असतं. जसं की आता आहे 192.168.0.1. आता हे झालं ना, हे 4 सेक्शन मध्ये आहेत आणि याच्यामध्ये प्रत्येकी याच्यामध्ये 8 बीट असतात आणि 4 याला हे जे आहे ना, हे 4 बायनरी ब्लॉक्स आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. IP ऍड्रेस काय आहे? इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस आहे. हा एक एक ओळखणारा क्रमांक आहे जो विशिष्ट संगणक आणि संगणक नेटवर्कशी संबंधित आहे. ठीक आहे. याद्वारे इंटरनेट कनेक्ट केल्यावर IP ऍड्रेसद्वारे काय कम्प्युटरला माहिती पाठवणे आणि प्राप्त करणे इझी जाते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? IP ऍड्रेस असणार आहे. कम्प्युटर ऑन द इंटरनेट आर आयडेंटिफाईड बाय IP ऍड्रेस. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अन एक्झाम्पल ऑफ असिक्रोनस मीडियम इज. म्हणजे असिक्रोनस माध्यमाचे उदाहरण सांगा असं म्हटलेलं आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे: रेडिओ, टेलिव्हिजन, फिल्म आणि न्यूजपेपर. सांगा बघू. व्हिडिओच्या शेवटी आपण जितके प्रश्न घेतोय, जसं 15 प्रश्न घेतोय, त्यापैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर आले ते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवायचं आहे. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन्सचे उत्तर माझ्यासोबत देत जा आणि बघा, चेक करून बघा तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर येत आहेत. ठीक आहे. आणि हा सुद्धा प्रश्न 8व्या टॉपिक मधला असणार आहे, ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. आणि हा टॉपिक खूप महत्वाचा ठरतो पेपर 1 साठी, कारण सगळीकडे आता कम्प्युटरचं युग आहे, विज्ञानाचं युग आहे. त्यामुळे यावर भरपूर प्रश्न विचारले जातात, सेट असो किंवा नेट असो. ठीक आहे. तर आता प्रश्न काय आहे? एक्झाम्पल ऑफ
असिक्रोनस मीडियम, सांगा बघू. तर याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे की असिक्रोनस काय आहे किंवा सिक्रोनस काय आहे. तर आधी मी सांगते की सिक्रोनस काय आहे. सिक्रोनस काय आहे, तर यामध्ये डाटा असतं, ब्लॉक असतं, फ्रेम्सच्या स्वरूपात हे पाठवलं जातं. काय सिक्रोनस. आणि एक्झाम्पल जसं झालं की चॅट रूम झालं, चॅट रूम झालं. आणि सिक्रोनस मध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा की इथं रिअल टाइम इंटरॅक्शन होतं, म्हणजे फेस टू फेस असो किंवा रिअल टाइम बिटवीन सेंडर आणि रिसिव्हर. जसं की झूम मीटिंग असो किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणजे जे आपण करतो झूम मीटिंग मध्ये, तर ती 1 to 1 आहे ना, सेंडर आणि रिसिव्हर तुरंत मध्ये, म्हणजे लगेचच तुम्हाला सेंडर जो सांगतोय मेसेज ते कळतंय रिसिव्हरला, म्हणजे रिअल टाइम कन्व्हर्सेशन आहे. तर सिक्रोनियस ने काय येतं, रिअल टाइम कन्व्हर्सेशन येतं. एक्झाम्पल काय, तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालं किंवा झूम मीटिंग वगैरे झालं, ठीक आहे. आणि असिक्रोनियस मध्ये काय येतं, तर याच्यामध्ये रिअल टाइम कन्व्हर्सेशन नसतं. जसं की मी आता रेकॉर्ड केलं, युट्यूबला टाकलं, तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघा आणि मी माझ्या वेळेनुसार अपलोड करते, ते काय झालं, असिक्रोनस झालं. लर्नर आणि टीचर हे सेम टाइमला प्रेझेंट नसतात आहे, ठीक आहे. जर का आपला हे युट्यूब लाईव्ह असतं तर आपण सिक्रोनियस मीडियम मध्ये असतो, पण आता हे लाईव्ह नाहीये त्यामुळे आपण काय आहो, असिक्रोनस मीडियम मध्ये आहो. तर असिक्रोनियस मध्ये काय येतं, ऑनलाईन फोरम येतं, ईमेल येतं, फाईल ट्रान्सफर येतात, ठीक आहे. इनडायरेक्ट कॉन्व्हो होतोय असिक्रोनस मध्ये, ठीक आहे. त्यामुळे सांगा बघू एक्झाम्पल काय असणार आहे आता याच्यामध्ये. आपलं उत्तर काय असणार आहे, न्यूजपेपर असणार आहे. असिक्रोनियस मीडियम मध्ये एक महत्वाचे उदाहरण काय आहे, न्यूजपेपर असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तर आपलं उत्तर काय असणार आहे, न्यूजपेपर असणार आहे. कारण न्यूजपेपर कधी म्हणजे छापल्या जातात, तर मग रीडर्स कधी पण ते वाचू शकतात, हो की नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अ मेसेज बिनिथ अ मेसेज इज लेबल्ड ॲज, म्हणजेच संदेशाच्या खाली संदेश असे लेबल केले आहे, तर त्याला काय म्हणतात. त्याला एम्बेडेड टेक्स्ट म्हणतात, इंटरनल टेक्स्ट म्हणतात, इंटर टेक्स्ट म्हणतात की सब टेक्स्ट म्हणतात. सांगा बघू काय म्हणत असतील. अ मेसेज बिनिथ अ मेसेज, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात सबटेक्स्ट. संदेशच्या खाली संदेश असे लेबल केले असेल तर त्याला सबटेक्स्ट असे म्हटले जाते, ठीक आहे. त्यानंतर द फाईल एक्सटेन्शन ऑफ एक्सेल स्प्रेडशीट इज, म्हणजे एक्सेल स्प्रेडशीट जे असते त्याचा विस्तार सांगा म्हणतात, कोणत्या नावाने ते फाईल सेव्ह होते. डॉट डॉक सेव्ह होते, डॉट टीएक्सटी होते, डॉट एक्सएलएस होते, डॉट पीपीटी होते. सांगा बघू काय असणार आहे. 8व्या टॉपिक मधून फाईल एक्सटेन्शन वर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे, त्यामुळे फाईल एक्सटेन्शन हा टॉपिक सब टॉपिक खूप महत्वाचा ठरतो 8व्या टॉपिक मधून, ठीक आहे. त्यामुळे नक्कीच सोडू नका, यावर वाचा हे आणि उत्तरे द्या, ठीक आहे. तर काय उत्तर असणार आहे, फाईल एक्सटेन्शन एक्सेल असणार आहे, हे बघा. एक्सेल साठी हे असणार आहे. आणि टेक्स्ट हे नॉर्मल टेक्स्ट साठी, पीपीटी पॉवर पॉइंट साठी, डीओसी डॉक्युमेंट साठी किंवा वर्ड साठी, ठीक आहे. इथे दिले आम्ही पीपीटी एक्स पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, एक्सेल एक्सेल एस, डॉक एक्स वर्ड डॉक्युमेंट साठी, टेक्स्ट प्लेन टेक्स्ट, जेपीजे हे जेपीजे फाईल इंटरचेंज फॉर्मेट आहे ते, ठीक आहे. फाईल एक्सटेन्शन पुन्हा पण भरपूर आहेत, आपण घेऊया आरामात आणि तुम्ही नक्की वाचा आहे, ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे, डॉट एक्सेल एस असणार आहे, फाईल एक्सटेन्शन ऑफ एक्सेल स्प्रेडशीट, ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द एक्सएमएल स्टँड फॉर, एक्सएमएलचा अर्थ काय आहे हे विचारलेला आहे. यामध्ये एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज आहे, एक्सटर्नल मेकअप लँग्वेज आहे, एक्सटर्नल मार्कअप लॉजिक आहे की एक्सटर्नल मॅग्निट्यूड लँग्वेज आहे. सांगा बघू काय असणार आहे एक्सएमएल. तर ही नक्कीच हे लँग्वेज असणार आहे, त्यामुळे लॉजिक तर कट करा. लँग्वेजचे 3 ऑप्शन्स आहे, यामधून आपण बघूया. लॉजिक तर कट झालं, सी. एक्सटर्नल मॅग्निट्यूड लँग्वेज, एक्सटर्नल मेकअप लँग्वेज, मेकअप लँग्वेज तर नसणार आहे, त्यामुळे आपण दोघांमधून बघूया एक्सटर्नल की एक्सटेन्सिबल. तर काय असणार आहे आपलं उत्तर, आपलं उत्तर असणार आहे ए. एक्सएमएल काय आहे, एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज आहे. तर ही एक मार्कअप लँग्वेज आहे, जी फाईल फॉर्मॅट आहे, जी अनियंत्रित डेटा जे असतो ना, संचयित अनियंत्रित डेटा त्याला प्रसारित करण्यासाठी किंवा पुनर्रचना करण्यासाठी याचा यूज केला जातो, ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द स्टँडर्ड साईज ऑफ आयपी ऍड्रेस. तर काय असणार आहे, आयपी पत्त्याचा मानक आकार 16 बीट्स आहे की 32 बीट्स आहे की 48 बीट्स आहे की 64 बीट्स आहे. तर याआधी आपल्याला काय माहिती पाहिजे की
तर आयपी ऍड्रेस म्हणजे मी आताच तुम्हाला सांगितलं होतं, हा एक विशिष्ट इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस आहे हा, आणि हा एक ओळखणारा क्रमांक आहे जो विशिष्ट संगणक किंवा संगणक नेटवर्कशी संबंधित आहे आणि इंटरनेटशी कनेक्ट आहे. आणि आयपी ऍड्रेस कम्प्युटरला माहिती पाठवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी एक मानक संमती देतो. ठीक आहे. त्यानंतर या आयपी ऍड्रेस मध्ये किती असतात बिट्स? यामध्ये 32 बिट्स असतात आणि त्यातील प्रत्येक हे 8 बिट सेगमेंट आहे. त्यातील प्रत्येक जे आहे ना ते 8 बिट सेगमेंट आहे. त्याला म्हणतात ऑक्टेट, म्हणतात त्याला ऑक्टेट. ठीक आहे. त्यानंतर याचं आपण एक एक्झाम्पल आपण जर का घेतलं तर घेऊ शकतो 192. एक मिनिट, 149.168.165.0.1 हे अशा प्रकारचे ब्लॉक्स असतात आहे. आणि या 4 ब्लॉक्सला काय म्हणतात? बायनरी ब्लॉक्स म्हणतात त्याला. ठीक आहे. हे असे 4 जे आहे ना हे बायनरी ब्लॉक्स आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि स्टँडर्ड साईज ऑफ आयपी ऍड्रेस काय आहे? 32 बिट्स असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, मल्टीमीडिया इज अ बेसिकली, मल्टीमीडिया मुळात काय आहे? अॅनिमेशन फीचर आहे, प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, टेक्नॉलॉजी आहे, की ऑल ऑफ द अबव? सांगा बघू मल्टीमीडिया काय आहे. तर मल्टीमीडिया हा एक संवादाचा प्रकार आहे ज्यात लेखन, ऑडिओ, इमेज, व्हिडिओ असं सगळं येतं. आणि त्यात एक्झाम्पल म्हणून आपण स्लाइड शो, अॅनिमेटेड व्हिडिओ किंवा व्हिडिओ पॉडकास्ट हे करू शकतो. तर त्यामध्ये काय असणार आहे? ते हे एक टेक्नॉलॉजी आहे, ती अॅनिमेशन व्हिडिओ बनवते, पण अॅनिमेशनचं फीचर आहे त्यात, पण ही एक काय आहे? टेक्नॉलॉजी आहे. मल्टीमीडिया इज अ बेसिकली एज अ टेक्नॉलॉजी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर साईज ऑफ कम्प्युटर वॉज व्हेरी लार्ज इन, म्हणजे संगणकाचा आकार खूप मोठा होता. कधी होता? फर्स्ट जनरेशन मध्ये होता, सेकंड जनरेशन मध्ये होता, थर्ड जनरेशन मध्ये होता, की फोर्थ जनरेशन मध्ये होता? जर का याचं उत्तर माहिती नसेल तर आपण एक साधं लॉजिक लावू शकतो, की आपण एखादं जेव्हा नवीन काहीतरी करतोय तर आपल्याला माहिती आहे याचा आकार फर्स्ट जनरेशन मध्ये जास्त होता, मोठा होता. ऑब्विस गोष्ट आहे, कारण आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपण कसं मोठ्याकडून लहानाकडे जायचा प्रयत्न करतो. आणि एक लॉजिक हाच होता की फर्स्ट जनरेशन मध्ये कम्प्युटर हा खूप मोठा होता, त्यानंतर मग तो आतापर्यंत तो पूर्ण लॅपटॉपच्या स्वरूपात किंवा आयपॅडच्या स्वरूपात तो खूप हे झालेला आहे, कमी झालेला आहे त्याचा आकार. ठीक आहे. त्यामुळे आपण हा इथे लावू शकतो लॉजिक की संगणकाचा आकार हा फर्स्ट जनरेशन मध्ये मोठा असू शकतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. तर एकदा बघून घ्या. फर्स्ट जनरेशन ही 1946 पासून ते 1960 पर्यंत आहे याचा पिरियड. आणि पहिल्यांदा कोणता होता? व्हॅक्युम ट्यूब म्हणून होता. व्हॅक्युम ट्यूब्स म्हणून होता पहिल्यांदा. फर्स्ट जनरेशनचं नाव काय आहे? व्हॅक्युम ट्यूब्स आहे. सेकंड जनरेशनचं नाव काय आहे? ट्रान्झिस्टर आहे. ठीक आहे. आणि याचा कालावधी आहे 59, 1959 पासून 1965 पर्यंत. आणि तिसरं जनरेशन जे आहे ते आहे 65 पासून 71 पर्यंत. आणि त्याचं होतं ते इंटिग्रेटेड सर्किट होतं, टेक्नॉलॉजी ती यूज केलेली होती. ठीक आहे. आणि फोर्थ जनरेशन जे आहे ती 71 पासून 80 पर्यंत आहे, जे आहे मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे. आणि फिफ्थ जनरेशन जी आहे ती आता 80 पासून आता सुरू आहे, जे आहे AI आहे, ULSI आहे. ठीक आहे. हा चार्ट तुम्ही नक्की पाठ करा, हे तुम्हाला माहिती पाहिजे. यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत. सेट असो किंवा नेट असो, यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे आणि याच्यामध्ये आपण गुण जाऊ द्यायचे नाही. ठीक आहे. परत एकदा सांगते आहे, 5 जनरेशन आहे. पहिली जनरेशन आहे 46 पासून 59 पर्यंत, जे आहे व्हॅक्युम ट्यूब. आणि सेकंड जनरेशन आहे 59 पासून 65 पर्यंत, जे आहे ट्रान्झिस्टर. थर्ड जनरेशन आहे 65 to 71, जे आहे इंटिग्रेटेड सर्किट्स. आणि फोर्थ जनरेशन जे आहे ती आहे 71 पासून 80 पर्यंत, जे आहे मायक्रो प्रोसेसर. आणि फिफ्थ जनरेशन जे आहे ती 80 पासून आहे आतापर्यंत, जे आहे AI ULSI. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? फर्स्ट जनरेशन असणार आहे. त्यानंतर मायक्रो प्रोसेसर ऍज स्विचिंग डिव्हायसेस आर फॉर विच जनरेशन ऑफ कम्प्युटर? आताच आपण पाहिलं, सांगा बघू. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, की फोर्थ जनरेशन? यामध्ये विचारले आहे मायक्रो प्रोसेसर हा कोणत्या पिढीचा संगणक आहे? सांगा बघू. मायक्रो प्रोसेसर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे दाखवलं होतं. मायक्रो प्रोसेसर कुठे आहे? फोर्थ जनरेशन मध्ये आहे. त्याचा कालावधी काय आहे? 71 to 80 आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे फोर्थ जनरेशन. आपलं उत्तर असणार आहे फोर्थ जनरेशन. ठीक आहे. 71 to 80 मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, UNIVAC इज म्हणजे युनिवॅक हे काय आहे? तर युनिवॅक हे युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर आहे का? अशा प्रकारचे शॉर्ट फॉर्म जे आहेत ना ते भरपूर विचारले जातात IICT मध्ये. त्यामुळे ते नक्की तुम्ही वाचा, ते असेलच टॉपिक, सब टॉपिक आहे ते महत्वाचं. ठीक आहे. युनिव्हर्सल ॲरे कम्प्युटर म्हणतात त्याला, की युनिक ऑटोमॅटिक कम्प्युटर म्हणतात, की अनव्हॅल्युएट ऑटोमॅटिक कम्प्युटर म्हणतात? सांगा बघू काय म्हणतात युनिवॅक. तर युनिवॅक काय आहे? हे युनिव्हर्सल
ऑटोमॅटिक कम्प्युटर आहे. युनिव्हर्सल स्वयंचलित संगणक आहे ते, त्याचा फुल फॉर्म आहे ते. ठीक आहे. तर हे एक इलेक्ट्रॉनिक डिजिटल कम्प्युटरचं डिझाईन आहे युनिवॅक. काय आहे ते? इलेक्ट्रॉनिक डिजिटल कम्प्युटरचं डिझाईन आहे आणि ते बनवलं गेलं होतं 1951 मध्ये. कधी? 1951 मध्ये. आणि ते 86 मध्ये ते बंद केलं होतं. 1986 मध्ये ते बंद झालेलं होतं. ठीक आहे. आणि ते केलं होतं जॉन नावाचं एक होतं मॅचली आणि एक जे प्रेस्पर, त्यांनी बनवलं होतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? युनिवॅकचा फुल फॉर्म काय आहे? युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अ कलेक्शन ऑफ 8 बीट्स इज कॉल्ड ॲज. 8 बीट्सचा संग्रह ला काय म्हणतात? बाईट म्हणतात, वर्ड म्हणतात, फाईल म्हणतात, फोल्डर म्हणतात. सांगा बघू. इथे ऑप्शन्स बघा किती इझी दिलेले आहे. त्यामुळे फोल्डर तर नसणार आहे, फाईल पण नसणार आहे, वर्ड पण नसणार आहे. तर काय म्हणतात? बाईट म्हणतात त्याला. 8 बीट्सला बाईट म्हणतात. एक बाईट. बघून घेऊ आपण. बघा, बीट आहे 1 बायनरी डिजिट, बाईट आहे 8 बीट्स, त्यानंतर येतं केबी ज्यामध्ये आहे 1000 बाईट्स, त्यानंतर एमबी येतं. इथं इथे 1000 नसणार आहे, इथे 1024 असणार आहे. ठीक आहे. केबी नंतर एमबी, एमबी नंतर जीबी, नंतर टीबी टेराबाईट, नंतर पेटाबाईट, मग हेक्झाबाईट, त्यानंतर झेटाबाईट आणि मग योटाबाईट. ठीक आहे. हे सगळं मग 1024 असणार आहे. ठीक आहे. 1000 नसणार आहे, ते 1024 असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, आपला उत्तर आहे बाईट. ठीक आहे. त्यानंतर ब्रेन ऑफ कम्प्युटर विच कीप्स पेरिफेरल्स अंडर इट्स कंट्रोल, म्हणजेच परिधीय घटक आपल्या नियंत्रणाखाली ठेवणाऱ्या संगणकाच्या मेंदूला काय म्हणतात? कॉमन पॉवर युनिट म्हणतात, कॉमन प्रोसेसिंग युनिट म्हणतात, सेंट्रल पॉवर युनिट म्हणतात की सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतात? ब्रेन जे असतं कम्प्युटरचं त्याला काय म्हणतात? डोळे बंद करून आपण काय करू शकतो? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सीपीयू. कम्प्युटरमध्ये काय महत्वाचे असते? सीपीयू महत्वाचे असते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असणार आहे. त्यानंतर इथं परत विचारलेलं आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट कन्सिस्ट ऑफ, म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये कशाचा समावेश असतो? इनपुट आउटपुट आणि प्रोसेसर याचा असतो का? इनपुट आउटपुट प्रोसेसर आणि ब्राउझर याचा असतो की? कंट्रोल युनिट, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट की प्रायमरी स्टोरेज की कंट्रोल युनिट, प्रोसेसर, प्रायमरी स्टोरेज? सांगा बघू काय असणार आहे. आपण हे आधी शिकलो होतो, म्हणजे हे खूप जुनं आहे, आपल्याला माहिती असतं हे, लहानपणापासून मी शिकतोय सीपीयू मध्ये काय असतं. कंट्रोल युनिट, अरिथमॅटिक युनिट आणि प्रायमरी स्टोरेज हे महत्वाचं असणार आहे. ठीक आहे. सीपीयू. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर एएलयू याचा फुल फॉर्म सांगितला आहे. आता याच्या भागात तुम्हाला भरपूर हे फुल फॉर्मचे विचारले गेलेले आहे, तर त्यामुळेच म्हणताय मी की हा टॉपिक खूप महत्वाचा ठरतो. फुल फॉर्म्स विचारलेच जातात, त्यामुळे नक्की सगळे वाचून ठेवा. ठीक आहे. एएलयूचा फुल फॉर्म काय असणार आहे? अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, अरे लॉजिक युनिट, ऍप्लिकेशन लॉजिक युनिट की नन ऑफ द अबाव? नन ऑफ द अबाव नसणार आहे. सांगा बघू काय असणार आहे? अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, जे आपण आत्ताच वाचलं होतं. अंकगणित तर्क एकक, एएलयूचा फुल फॉर्म. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द एएलयू ऑफ अ कम्प्युटर रिस्पॉन्स टू द कमांड्स कमिंग फ्रॉम, म्हणजे जे एएलयू आहे, संगणकाचा एएलयू आहे, तो कोणत्या आदेशांकडून प्रतिसाद देतो? कडून येणाऱ्या आदेशांना प्रतिसाद देतो. ते प्रायमरी मेमरी, कंट्रोल सेक्शन, एक्सटर्नल मेमरी की कॅचे मेमरी? सांगा बघू. तर ते कशा थ्रू देतो? कंट्रोल सेक्शन थ्रू. सीपीयू कंट्रोल करतो ना आपण, त्यामुळे एएलयू ऑफ कम्प्युटर रिस्पॉन्स टू द कमांड्स ऑफ कंट्रोल सेक्शन, जो की सीपीयू देतोय. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार. वेन वी सेड दॅट कम्युनिकेशन, वेन वी सेड दॅट कम्युनिकेशन इज इंटेन्शनल, इट मीन्स दॅट, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की संप्रेषण हे हेतू पुरस्कर आहे, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? ठीक आहे. तर पहिला ऑप्शन आहे, द सेंडर कॉन्शियसली इंटेंड्स टू अफेक्ट द बिहेवियर ऑफ द रिसिव्हर ऑफ द मेसेज, म्हणजेच संदेश प्राप्तकर्त्याच्या वर्तनावर प्रेक्षक जाणीवपूर्वक प्रभाव टाकू इच्छितो. ठीक आहे. त्यानंतर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इज अ प्रोसेस ऑफ ऍक्शन ऍक्टिंग ऑन इन्फॉर्मेशन, म्हणजे प्रभावी संप्रेषण ही माहितीवर कृती करण्याची प्रक्रिया आहे का? म्हणजे की थ्रू स्पीच कम्युनिकेशन पीपल मेक सेन्स ऑफ द वर्ल्ड, म्हणजे भाषण संवादाद्वारे लोक जागाची जाणीव करून देतात का? की वरीलपैकी कोणीही नाही? तर हा प्रश्न आहे चौथ्या युनिट मधला, कम्युनिकेशन टॉपिक मधला. कम्युनिकेशन हा टॉपिक खूप महत्वाचा ठरतो. यातले 5 प्रश्न नक्कीच स्टेटमध्ये असतात आणि नेटमध्ये पण 5 पैकी 5 असतात, जेणेकरून तुम्हाला 10 मार्क यातून मिळवता येतात. तर सर्वात आधी आपल्याला काय माहिती पाहिजे की कम्युनिकेशन काय आहे? कम्युनिकेशन म्हणजे काय? तर विचारांची देवाणघेवाण करणे, कल्पना, मते, भावना यांचे प्रसारण करणे, परस्पर संवाद करणे म्हणजे कम्युनिकेशन. आणि इंटेन्शन मध्ये म्हणजे काय? तर हे तू पुरस्कार करायचा असेल तर सेंडर अँड रिसिव्हर दोन्ही इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. आणि सेंडर आणि रिसिव्हरच्या वर्तनावर प्रेक्षक जाणीवपूर्वक प्रभाव टाकू शकणार आहे. कम्युनिकेशन जर का इंटेन्शनल असेल तर सेंडर काय बोलतोय आणि रिसिव्हर काय ऐकतोय हे एक जाणीवपूर्वक प्रभाव एकमेकांवर टाकतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे
ए, द सेंडर कॉन्शियसली इंटेंड्स टू अफेक्ट द बिहेवियर ऑफ द रिसिव्हर ऑफ द मेसेज. म्हणजे संदेश प्राप्तकर्त्यावरच्या वर्तनावर प्रेक्षक हा प्रभाव टाकू शकतो. ठीक आहे. यामध्ये सेंडर आणि रिसिव्हर जे आहे ना ते खूप महत्वाचे असतात आणि ते सेंडर जो मेसेज पाठवेल त्याचा तो प्रभाव रिसिव्हरवर होणार आहे. आणि फीडबॅकच्या माध्यमातूनच पण रिसिव्हरचा फीडबॅक मिळाला की सेंडरवर त्याचा प्रभाव होऊ शकतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे ए असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कम्युनिकेशन इज द ट्रान्सफर अँड अंडरस्टँडिंग ऑफ. म्हणजे संप्रेषण म्हणजे हस्तांतरण आणि समज काय आहे? ते कल्पना आहे की कन्सेप्ट आहे, मिनिंग आहे की वर्ड्स आहे? कम्युनिकेशन इज अ ट्रान्सफर अँड अंडरस्टँडिंग ऑफ. कशाचं ट्रान्सफर आणि अंडरस्टँडिंग आहे? हस्तांतरण आणि समज कशाचं आहे संप्रेषण? सांगा बघू. मी इथे जितके प्रश्न घेणार, जर का मी 15 प्रश्न घेणार तर तुम्हाला 15 पैकी किती आले हे प्रश्न किती आले ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि हा टॉपिक आज पूर्ण आपण कम्युनिकेशनवर प्रश्न घेणार आहोत कारण ते थोडं सोयीस्कर जातं. आतापर्यंत आपण मिक्स क्वेश्चन्स घेतलेत. ठीक आहे. आता याचं उत्तर सांगा बघू काय असणार आहे. कम्युनिकेशन मध्ये आयडियाज असते, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. कल्पना, मते, भावना यांचे प्रसारण असते, संकल्पना असते, शब्द असतात कम्युनिकेशन मध्ये. पण या चौघाहून काय इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं. कधी कधी चारही ऑप्शन्स बरोबर दिले असतात पण त्यातून आपल्याला 70% कोणता बरोबर आहे, 60% कोणता बरोबर आहे, 50% कोणता बरोबर आहे ते बघावं लागतं. ठीक आहे. त्यामुळे आयडियाज बरोबर आहे, कन्सेप्ट बरोबर आहे, अर्थ बरोबर आहे, वर्ड्स बरोबर आहे. पण इथे सर्वात जास्त महत्वाचं काय असतं तर मिनिंग महत्वाचं असतं कम्युनिकेशन मध्ये. कारण सेंडर आणि रिसिव्हर इथे दोन असतात. तर सेंडर काय पाठवत आहे तुम्हाला ते तुम्ही कितपत समजत आहे, त्याचा कितपत तुम्ही अर्थ तुम्हाला समजत आहे ते महत्वाचे असते कम्युनिकेशन मध्ये. कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय तर विचाराची देवाणघेवाण. ते विचाराची देवाणघेवाण करताना तुम्हाला त्याचा अर्थच समजला नाही तर ते कम्युनिकेशन होणारच नाही. हो की नाही? त्यामुळे मिनिंग आणि म्हणजेच अर्थ हे खूप महत्वाचे असते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मिनिंग असणार आहे. अशाच प्रकारे आपण ऑप्शन जर का चारही आले किंवा आपण कन्फ्युज असलो तर अशाच प्रकारे लॉजिक लावायचं क्वेश्चन्स वाचून, जेणेकरून आपले उत्तर बरोबर असले पाहिजे आणि उत्तर म्हणजे गुण मिळाले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कम्युनिकेशन विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी टर्म ॲज अ कंटेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे खालीलपैकी कोणत्याला संवादाचा संदर्भ म्हणता येईल? तर अँड इंटरफेरन्स विथ मेसेज रिसेप्शन म्हणजे संदेश रिसेप्शन मध्ये हस्तक्षेप, की प्रभावी संदेश इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, की संदेशाची तोंडी किंवा गैरमौखिक प्रतिसाद मध्ये वर्बल आणि नॉन वर्बल रिस्पॉन्स टू मेसेज, की अ फिजिकल अँड सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट फॉर कन्व्हर्सेशन. म्हणजे संभाषणासाठी शारीरिक आणि मानसिक वातावरण काय असणार आहे सांगा बघू. कॉन्टेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन म्हणजे संदर्भ संवादाचा. तर संवादाचा संदर्भ कसा असतो की संप्रेषणच्या वातावरणामध्ये आणि किंवा सेटिंगमध्ये होते. कॉन्टेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन म्हणजे की संप्रेषणच्या वातावरणात आणि सेटिंगमध्ये होते ते महत्वाचे असते. ज्यात फिजिकल लोकेशन येतं, कल्चरल बॅकग्राऊंड येतं, सोशल सिच्युएशन येते. तिथे एक प्रकारचं काय आहे तर ते वातावरण आहे. कशाचं? ते फिजिकल आणि सायकोलॉजीचं एन्व्हायरमेंट ऑफ कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषणासाठी शारीरिक आणि मानसिक वातावरण आहे कॉन्टेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ बेरलोज लिनियर मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. खालीलपैकी कोणते बर्लोचे संवादीय रेखीव मॉडेल आहे? SMRC, SMCR, SRMC की SRCM? तसं आता आपल्याला माहिती, आता काय माहिती पाहिजे आपल्याला की नेमकं हे बेरलोज मॉडेल काय आहे. ठीक आहे. बेरलोज मॉडेलमध्ये हे SM आहे काय आहे, SMRC किंवा वगैरे. तर हे काय SMRC हे तर संप्रेषणाचं जे आहे ना प्रक्रियेचं सर्वात सोप्या स्वरूपात इथं प्रतिनिधित्व केलंय. कोणी केलंय तर बेरलोजनी केलंय प्रतिनिधित्व सर्वात सोप्या याच्यामध्ये कम्युनिकेशनचं. तर SMCR हे याचं मधलं काय आहे तर यामध्ये बेरलो मध्ये SMCR जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे. एस म्हणजे सेंडर, एक मिनिट, एस म्हणजे सेंडर आणि एम म्हणजे मॅसेज. ठीक आहे. C फॉर चॅनल आणि R म्हणजे रिसिव्हर. तर यामध्ये सेंडर, मेसेज, चॅनल, रिसिव्हर खूप महत्वाचे असणार आहे. ठीक आहे. बेरलोचं मॉडेलच तो आहे की SMCR. ठीक आहे. तर या SMCR काय आहे? सेंडर प्रेक्षक, संदेश मेसेज म्हणजे संदेश, चॅनल म्हणजे कोणत्या चॅनल थ्रू जात आहे तुम्हाला. सेंडर रिसिव्हर असतात तर कधी फेस टू फेस असतं, कधी आपल्याला ऑनलाईन चॅटिंग आपण करतोय तर आपण एका माध्यम थ्रू करतो ना, तर ते झालं चॅनल. आणि रिसिव्हर म्हणजे प्राप्त करता. ठीक आहे. तर हे बेरलोसचं मॉडेल कधी आला होता? 1960 मध्ये आला होता. ठीक आहे. तर हे एक जे बेरलोसचं मॉडेल म्हटलेलं आहे ना हे इंटरॅक्टिव्ह मॉडेल आहे कम्युनिकेशन मध्ये, ज्यामध्ये हे कशाचं पार्ट आहे? इंटरॅक्टिव्ह मॉडेलचा पार्ट आहे बेरलोस. ठीक आहे. आणि यामध्ये कम्युनिकेशन कसं असते? टू वे असतं, दोन्ही वेनी असतं. ठीक आहे. तर मी जे तुम्हाला आता सांगितलं इंटरॅक्टिव्ह मॉडेलचा हा प्रकार आहे बेरलोस. ठीक आहे. इंटर ऍक्टिव्ह मॉडेल. एक मिनिट
मॉडेलचं पार्ट काय आहे, बेरलो आहे. यामध्ये पुन्हा काय येतं इंटरॅक्टिव्ह मॉडेलमध्ये, आणि इंटरॅक्टिव्ह मॉडेल म्हणजे काय, ज्यामध्ये कन्व्हर्सेशन जे आहे ना ते 2 वे असते. ठीक आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि याच्यात आहे 4 हे. पहिला आहे एरोस्टियल मॉडेल, दुसरा आहे लेझवेल मॉडेल, दुसरा आहे एक मिनिट मी इथे लिहूनच टाकते. पहिला आहे एरिस्टोटल एरिस्टोटल मॉडेल, आणि दुसरा आहे लेझवेल मॉडेल. ठीक आहे, तिसरा आहे शॅनन वियर मॉडेल, आणि चौथं आहे हे आपलं बेरलोज मॉडेल. ठीक आहे, आणि यामध्ये कसं असतं, हे 4 इंटरॅक्टिव्ह मध्ये आहे. ठीक आहे, आणि यामध्ये जे मेन आहे हे इंटरॅक्टिव्ह झालं ते कशाचं, यामध्ये 3 पार्ट आहे. पहिला आहे मेन लिनियर मॉडेल, दुसरा आहे इंटरॅक्टिव्ह, आणि तिसरा आहे ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि एसएमसीआर बेरलो आलं की एसएमसीआर डोळे बंद करून टिक करायचं. एसएमसीआर म्हणजे सोर्स मेसेज चॅनल रिसिव्हर, म्हणजेच प्रेक्षक संदेश चॅनल प्राप्त करतात. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, एसएमसीआर असणार आहे. द ॲबिलिटी, समोरचा प्रश्न आहे, द ॲबिलिटी टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, म्हणजे प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता. तर काय असते ते डिपेंड करते का एज्युकेशन लेवलवर, शैक्षणिक स्तरावर अवलंबून असते का, की नैसर्गिक प्रतिभा आहे ती जी शिकता येत नाही, की तंत्रज्ञानाचा वापरून ते शिकता येते, की शिकता येते नॉर्मली, काय असते ते सांगा बघू. ॲबिलिटी टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हा खूप महत्वाचा पार्ट आहे कम्युनिकेशन मधला. यावर नेहमीच प्रश्न विचारले गेले आहे आणि समोरही विचारल्या जातील. ठीक आहे, तर बघा, प्रभावी संवाद जे आहे ना हे नैसर्गिक प्रतिभा नसणार आहे, त्यामुळे आपला हा ऑप्शन कट झालाय. ठीक आहे, शैक्षणिक स्तरांवर अवलंबून असते हे तर मला पण वाटत नाही, आणि तंत्रज्ञानावर तर ते नक्कीच नसते. म्हणजे ते काय आहे, ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसं असते ते आपल्याला शिकता येते. आधी मी कम्युनिकेशन करताय, पण नंतर मग मुलांना कसं शिकवायचं आहे, एखादा टॉपिक त्यांना कसा इफेक्टिव्हली समजवायचं, त्यासाठी मला आधी समजून घ्यावं लागेल, मला आधी शिकावं लागेल, त्यानंतरच मी विद्यार्थ्यांना शिकवू शकेल ना, ते पण इफेक्टिव्हली, प्रभावीपणे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर 6th क्वेश्चन आहे, इट इज अज्युम दॅट कम्युनिकेशन हॅज नो बिगिनिंग और एंड, देन इट इज टर्म्ड ॲज, म्हणजेच जर असं गृहित धरलं आपण की संवादाला सुरुवात आणि शेवट नाहीये, तर त्याला काय म्हटलं जातं, एखाद्या संवादाला सुरुवातही नाहीये आणि शेवटही नाही, तर काय म्हटलं जातं त्याला, मेडिएटेशन म्हटलं जातं का, मध्यस्थी, की प्रक्रिया म्हटली जाते, की इंटरॅक्शन म्हटलं जातं, की ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार तर नक्कीच नसेल, कारण व्यवहार करायला सुरुवात आणि शेवट लागतोय, इंटरॅक्शन करायला पण सुरुवात आणि शेवट लागते, मध्यस्थी करायला सुद्धा शेवट आणि सुरुवात लागते, फक्त प्रोसेस करायला लागत नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे प्रोसेस. ठीक आहे, त्यानंतर अशा प्रकारे आपण ऑप्शन्स इलिमिनेट करत जायचं आणि आपलं उत्तर काढायचं, जर का आपल्याला क्वेश्चन्स बघून उत्तर येत नसेल तर. ठीक आहे, त्यानंतर इसेन्शियल कंपोनेंट्स ऑफ अ कम्युनिकेशन. कम्युनिकेशन संप्रेषणाचे आवश्यक घटक काय आहे, पहिलं ऑप्शन आहे सोर्स मेसेज इंटरफरन्स चॅनल रिसिव्हर फीडबॅक कॉन्टेक्ट, की साइन सोर्स डेस्टिनेशन इंटरॅक्शन कॉरेलेशन, चिन्ह स्तोत्र परस्पर संवाद की सहसंबंध, की चिन्हे समज संप्रेषण आणि संवाद, की चिन्हे समज उद्देश कल्पना मते, काय असणार आहे सांगा बघू. कम्युनिकेशन साठी काय असते, सोर्स इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, आपण सोर्स टिक करूया, इथे सोर्सच नाहीये, इथे पण सोर्स नाहीये, त्यामुळे आपले 2 ऑप्शन्स कट झाले. सोर्स महत्वाचे असते, आत्ताच पाहिला आपण एसएमसीआर. ठीक आहे, त्यानंतर चॅनल महत्वाचा असतो, चॅनल इथे नाही, इथे डेस्टिनेशन इंटरॅक्शन आहे, त्यामुळे सरळच आपलं उत्तर काय असणार आहे, जर का आपल्याला आता बेअरलोज मॉडेलच माहिती आहे त्याच्यामध्ये, तिथून आपण फक्त काढलं की एसएमसीआर तर इम्पॉर्टंट आहे रे कम्युनिकेशन मध्ये. यातलेच जर का आपण हे विचार केला तर बघ, सोर्स आहे, चॅनल आहे, रिसिव्हर आहे, मेसेज आहे, तर यातूनच आपण उत्तर काढू शकतो, हो की नाही. कम्युनिकेशन मध्ये काय महत्वाचं असते, सोर्स महत्वाचा असतो, मेसेज काय पाठवताय महत्वाचं असतं, रिसिव्हर महत्वाचा असतो, सेंडर महत्वाचा असतो, चॅनल महत्वाचं असतं, सर्वात जास्त तर फीडबॅक महत्वाचा असतो, हो की नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे ए. हे बघा, कम्युनिकेशनचा मी एक चार्ट टाकलेला आहे, हा चार्ट खूप महत्वाचा आहे. सेंडर महत्वाचा असतो, सेंडर काय करतो, सेंडर हा मेसेज इनकोड करतो. मी जर का तुम्हाला काही आता शिकवत आहे तर मी काय करताय, मी इनकोड करताय, मग तो मेसेज बनणार इनकोड झाल्यानंतर, मग डिकोड करायला मी कुठे पाठवेन, रिसिव्हरकडे पाठवेन. डिकोड म्हणजे काय, तर मी जो मेसेज तुम्हाला पाठवला आहे तो तुम्हाला समजला पाहिजे, त्याला म्हणतात डिकोडिंग, आणि मी जो पाठवत आहे त्याला इनकोडिंग म्हणतात. सेंडर जो पाठवतो तो इनकोड करतो करायला, आणि डिकोड काय कोण करतो, तर रिसिव्हर करतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि यामध्ये मग डिकोड झाला मेसेज, जर का रिसिव्हरला भेटलाय मेसेज, तर त्याला जे काय वाटतंय ते फीडबॅकच्या स्वरूपात तो सेंडरला पाठवतो. ठीक आहे,
यामध्ये कम्युनिकेशन प्रोसेस काय होते, पूर्ण होते. आणि यामध्ये असतात नॉईस. नॉईस म्हणजे अडचण मध्ये मध्ये, जर का मेसेज वगैरे कधी असं चॅनलचा प्रॉब्लेम येतो, कधी ऑनलाईन असेल तर चॅनल थ्रू नाही जाता येत कधी, किंवा समोरासमोर पण बोलण्यात आलं तरी मिसकम्युनिकेशन होतं, ते काय झालं तर नॉईस झालं. कधी फिजिकल बॅरियर येतं, कधी आवाजच असतोय, कधी तब्येतच म्हणजे असं असतं, सायकोलॉजिकल असतं, ते असतं नॉईस म्हणजे. ठीक आहे. त्यामुळे सेंडर, एन्कोडिंग, मेसेज, डिकोडिंग आणि रिसिव्हर आणि फीडबॅक हे खूप महत्वाचं आहे कम्युनिकेशन मध्ये, त्यामुळे हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग फीचर इज अप्लिकेबल इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरपर्सनल कम्युनिकेशन. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य परस्पर संवादाच्या संदर्भात लागू आहे? पहिला आहे फॉरगिवेबल, क्षम्य. दुसरा आहे फॉरगेटेबल, विस्मरणीय. तिसरा आहे उलट करता येण्याजोगे म्हणजे रिव्हर्सिबल की इरेव्हर्सिबल, अपरिवर्तन. तर कसं असतं, विच ऑफ द फॉलोइंग फीचर इज अप्लिकेबल इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरपर्सनल कम्युनिकेशन. तर इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे ना, मी याच्या आधी सांगितलं होतं. दोन पेक्षा जास्त व्यक्तींसोबत होणारं कम्युनिकेशन, त्यामध्ये सेंडर आणि रिसिव्हर असतो, पण त्याही नंतर असतोय. पण सेंडर आणि रिसिव्हर खूप इम्पॉर्टंट आहे इंटरपर्सनल मध्ये. आणि पर्सनल मध्ये माहिती आहे ना तुम्हाला? चला मग कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की इंट्रापर्सनल काय आहे. मी याच्या आधी तुम्हाला क्वेश्चन्स बँक मध्ये सांगितलं होतं इंट्रापर्सनल, त्यामुळे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की इंट्रापर्सनल काय आहे. ठीक आहे. त्यामुळे आता सांगा बघू, विच ऑफ द फॉलोइंग फीचर इज अप्लिकेबल इन इंटरपर्सनल. आता इंटरपर्सनल तुम्हाला माहिती झालं, यामध्ये दोन पेक्षा जास्त लोक असतात, सेंडर आणि रिसिव्हर असतो. ठीक आहे. तर काय असतं हे? हे असतं इरिव्हर्सिबल असतं, हे अपरिवर्तीय वर्तनीय. का बरं? कारण मी जर का तुम्हाला सेंडर मेसेज पाठवत आहे, टेक्स्ट मेसेज पाठवत आहे, किंवा डायरेक्ट मेसेज करते, किंवा ईमेल करताय तुम्हाला एखादं, तर ते मी परत नाही करू शकत ना. म्हणजे परत मला ते अंडो नाही करू शकत, मी ते डिलीट नाही करू शकत. एकदा मेसेज गेला तर गेला, एकदा टेक्स्ट गेला तर गेला. आता ते व्हॉट्सअपवरला आलं आहे डिलीट फॉर एव्हरीथिंग, पण ते नसणार आहे, मग ते इंटरपर्सनल मध्ये ते नसणार आहे. ठीक आहे. तर इंटरपर्सनल मध्ये थिंग्स कशा असतात तर अपरिवर्तनीय असतात. त्याचं फॉर एक्झाम्पल टेक्स्ट झालं, डायरेक्ट मेसेज झालं, ईमेल झालं. ईमेल आपण एखाद्याला पाठवतो, त्यानंतर आपण ते अंडो करू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अपरिवर्तनीय असणार आहे. नववा क्वेश्चन आहे, अ मेसेज कॅन ओनली बी डीम्ड इफेक्टिव्ह वेन. संदेश तेव्हाच प्रभावी मानला जाऊ शकतो कधी? जेव्हा गुड कम्युनिकेशन स्किल्स आर युज, म्हणजे चांगली संभाषण कौशल्ये वापरली जातात. त्यानंतर समजूतदारपणाचा पुरावा म्हणून पुनरावृत्ती, म्हणजे रिपीटेड बॅक ॲज प्रूफ ऑफ अंडरस्टँडिंग, की अंडरस्टूड बाय द रिसिव्हर आणि प्रोड्यूस द डिझायर्ड रिस्पॉन्स, म्हणजे प्राप्तकर्त्याद्वारे समजले जाते, इच्छित आणि प्रतिसाद देतात, की परस्पर संवादात वितरित. सांगा बघू काय असणार आहे. प्रभावी मेसेज कधी जाणार सांगा बघा. प्रभावी मेसेज कधी जाणार? जेव्हा सेंडरनी जे पाठवलं ते रिसिव्हर पर्यंत तशाच पद्धतीने पोहोचलं आहे, याला म्हणतात इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. ना, मी ज्या पद्धतीने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते, किंवा मी ज्या पद्धतीने मी माझा अभ्यास केला एखादा टॉपिक, त्याच पद्धतीने मी तुम्हाला समजवेल. तर तेव्हा जे त्याच पद्धतीने तुम्हाला समजलं म्हणजे ते झालं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. प्रभावी तेव्हाच होईल संदेश. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? अंडरस्टूड बाय द रिसिव्हर अँड प्रोड्यूस द डिझायर्ड रिस्पॉन्स. म्हणजे मी तुम्हाला पाठवलंय, मी माझ्या पद्धतीने शिकवलंय, पण तुमच्याकडून तुम्हाला ते समजलंय आणि तुम्ही माझ्या मनासारखं फीडबॅक दिलाय, त्यावरचा प्रतिसाद दिलाय तेव्हा. आणि प्रतिसादाशिवाय इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत नाही. ठीक आहे. मी सेंडर तर काहीतरी सांगून देईन, रिसिव्हर एक्सेप्ट करून घेईन, पण रिसिव्हर कडून जेव्हा त्याचा फीडबॅक येईल तेव्हा ते काय होईल? इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होईल. संदेश काय होईल? प्रभावी होईल. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, लर्निंग टू कम्युनिकेट विथ अदर की इज टू, म्हणजे इतरांशी संवाद साधणे शिकणे ही मुख्य गोष्ट आहे. तर काय असणार आहे? श्रोत्यांचे शारीरिक आवाज काढून टाकणे हे आहे का लर्निंग टू कम्युनिकेट विथ अदर कीज? नाही. कधीही गैरसमज नसणे, कायद्याचे संबंध प्रस्थापित करणे, की अवरील सर्व? सांगा बघू काय असणार आहे. तर लर्निंग टू कम्युनिकेट म्हणजे इतरांशी संवाद साधणे शिकणे ही मुख्य गोष्ट आहे. कशाची? हे तर नाही आहे एक, कधी गैरसमज नाही. हे इस्टॅब्लिश रिवॉर्डिंग रिला, म्हणजे आपण कम्युनिकेशन कशासाठी करतो? की विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून. एखादं जे आपण रिलेशनशिप किंवा संबंध प्रस्थापित करायचं असते, आपण बोलून करतोय. कम्युनिकेशन म्हणजे बोलून करतोय, आणि आपले विचार त्यांना, त्यांचे विचार आपल्याला, ते एक प्रकारचं हेच झालं ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. वरीलपैकी सर्वत्र नसणारच आहे. अशा प्रकारे आपण थोडं बघायचे ऑप्शन्स, आणि अशा प्रकारे टिक करायचं. ठीक आहे. ड्युरिंग द कम्युनिकेशन प्रोसेस द मेसेज इज कन्वर्टेड इंटू सिम्बॉलिक फॉर्म कॉल्ड. हा, हे एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. संप्रेषण प्रक्रिया, आपल्याला संप्रेषण माहिती राहतं, पण ते कसं करतं ते काही माहिती राहत नाही. ठीक आहे. संप्रेषण जे आहे ना, ते संदेश नावाच्या प्रतिकात्मक स्वरूपात रूपांतरित केला जातो. कशात? डिकोडिंग केलं जातं, इनकोडिंग केलं जातं, डिसिफेरिंग केलं जातं, की एक्सपांडिंग केलं जातं? काय केलं जातं सांगा बघू.
ड्युरिंग द कम्युनिकेशन प्रोसेस द मेसेज इज कन्वर्टेड इंटू सिम्बॉलिक फॉर्म, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात इनकोडिंग. ठीक आहे. आता हे कसं झालं, कन्वर्ट इंटू सिम्बॉलिक इनकोडिंग, आणि रिसिव्हर काय करतोय, डिकोडिंग करतोय. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, इनकोडिंग असणार आहे. कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये मेसेज हे कन्वर्ट होतात सिम्बॉलिक फॉर्म मध्ये, ते एनकोडिंग आणि डिकोडिंग असं दोन्ही असतं, पण आधी ते एनकोडिंग दिलंय ना, त्यामुळे आपल्याला एनकोडिंग करावं लागेल. सर्वात आधी काय होते, एनकोडिंग होते, त्यामुळे एनकोडिंग. ठीक आहे. तर जर यामध्ये ऑप्शन्स मध्ये नसतं एनकोडिंग, डिकोडिंगच असतं, तर आपल्याला ते सिम्बॉलिक फॉर्म मध्ये करता का माहिती पाहिजे की ते डिकोडिंग आणि एनकोडिंग सिम्बॉलिक फॉर्म मध्ये होतं. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, वन्स ओज डिस्क्रिप्शन ऍज अ पर्सन, व्यक्ती म्हणून स्वतःचे वर्णन कोण कसं करणार, सेल्फ कॉन्सेप्ट, संकल्पनेनी करणार, की स्वतःची धारणा बनवून करणार, की आत्मजागरूकता, की स्वाभिमान. सांगा बघू काय असणार आहे. तर आपण व्यक्ती म्हणून स्वतःचे वर्णन कशी स्वकल्पनेने करतो ना, स्वतःचा कॉन्सेप्ट असणार आहे ते. ठीक आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारला गेला होता, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की हा काय प्रश्न पण विचारतात असले प्रश्न. ठीक आहे. Which of the following terms describes the communication between two people that involves sending and receiving message? इथं म्हटलंय, खालीलपैकी कोणती संज्ञा दोन लोकांमधील संवादाचे वर्णन करते ज्यामध्ये संदेश पाठवणे आणि प्राप्त करणे समाविष्ट आहे. तर त्यात डिकोडिंग आहे, इनकोडिंग आहे, ट्रान्झॅक्शन आहे, की डायडिंग आहे. काय म्हणतात त्याला सांगा बघू. ज्यामध्ये रिसिव्हर मेसेज रिसिव्ह करतो, आणि सेंडिंग आणि रिसिव्हर दोन्ही असते. सांगा बघू काय असणार आहे. तर याला म्हणतात डायडिक. काय म्हणतात त्याला, डायडिक कम्युनिकेशन म्हणतात त्याला. म्हणजे काय की डायडिक म्हणजे याच्यामध्ये टू वे कम्युनिकेशन होतं. सेंडर आणि रिसिव्हर आलं म्हणजे काय आलं, इंट्रापर्सनल आलं म्हणजे टू वे झालं. हो की नाही, सेंडर पाठवतोय, रिसिव्ह करतोय, मग फीडबॅक देतोय, हे काय झालं, टू वे झालं ना. याला काय म्हणतात, स्ट्रीट ऑफ इंटरॅक्शन म्हणतात बिटवीन टू पीपल्स, म्हणजे दोन परस्पर संवाद, दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन याच्यामध्ये, जसं की जॉब इंटरव्ह्यू झालं, व्हिडिओ चॅट झालं, फॅमिली कॉन्व्हर्सेशन झालं, ते याला काय म्हणतात, टू वे म्हणतात. हो की नाही, सेंडर आणि रिसिव्हर. त्यामुळे ते काय असणार आहे, डायडिक कम्युनिकेशन असणार आहे. कशात, जर का टू पीपल हे इन्व्हॉल्व्ह झाले सेंडिंग आणि रिसिव्हिंग मेसेज मध्ये, तर त्याला डायडिक कम्युनिकेशन असे म्हटले जाते. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द इसेन्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. इसेन्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन सांगा बघू काय असणार आहे. मेसेज असणार आहे, की फीडबॅक असणार आहे, की इनकोडिंग, की डिकोडिंग. खालीलपैकी प्रभावी संवेदनाचे सार कोणते. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं, प्रभावी कम्युनिकेशन संवाद कधी होतो, जेव्हा सेंडर मेसेज पाठवतोय, रिसिव्हर रिसीव्ह करतोय, पण रिसिव्हर जेव्हा फीडबॅक देणार तेव्हा त्याचं काय होईल, ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होईल. मी तुम्हाला एखादी टॉपिक शिकवत आहे ऍज अ टीचर, आणि ते तुम्हाला समजलंय, पण तुम्ही जर का क्वेश्चन्स केले नाही त्यावर, किंवा थोडंसं त्याचे मी टेस्ट वगैरे घेतली, त्याचे उत्तर दिले नाही, तुमच्याकडून फीडबॅक मला बरोबर आला नाही, की नाही मॅम मला समजलं नाही, तर ते हे आहे ना, त्याच्यामुळे फीडबॅक जो आहे ना, तो महत्वाचा आहे, अभिप्राय महत्वाचा आहे. त्यामुळे इसेन्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन काय असणार आहे, तर फीडबॅक असणार आहे. काय असणार आहे, फीडबॅक असणार. ठीक आहे. 15 क्वेश्चन आहे, इनकोडिंग इज इम्पॉर्टंट टू. एनकोडिंगचे महत्व आहे काय आहे, इनकरेज फीडबॅक, इलिमिनेट नॉईस, प्रोड्यूस मेसेज, की इन्शुअर डिकोडिंग ऑफ मेसेज. इनकोडिंग कशासाठी करतात, फीडबॅकला प्रोत्साहन द्यासाठी, की आवाज दूर, इलिमिनेट नॉईस हे तर नसणार आहे, की इन्शुअरिंग डिकोडिंग ऑफ मेसेज, संदेशाचे डिकोडिंग सुनिश्चित करण्यासाठी. इनकोडिंग कशासाठी आहे, तर आपण इनकोड कधी करतो, सेंडर काय करतो, मेसेज इनकोड करतो आधी, नंतर मेसेज बनतो, त्यानंतर मग ते डिकोड व्हायला जातं रिसिव्हर कडे. तर काय असणार आहे, मेसेज जे आहे ना, संदेश तयार करणे. इनकोडिंग म्हणजे काय, संदेश तयार करणे. इनकोडिंग हा संदेश तयार करण्याचा भाग आहे. त्यामुळे काय असणार आपलं उत्तर, प्रोड्यूस मेसेजेस असणार. आयसीटी. आयसीटी स्टँड फॉर, म्हणजे आयसीटी म्हणजे काय. तर हा एक 8वा टॉपिक आहे आपला पेपर 1 मधला, आयसीटी. तर त्यावरचा हा प्रश्न आहे. आयसीटी हा टॉपिक खूप महत्वाचा ठरतो, सेट असो की नेट दोन्हीमध्ये. कारण आता कसं एज्युकेशनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आलेली आहे, सगळं आता आपण नेट थ्रू करतोय, हे सुद्धा आपण ऑनलाईन करतोय, त्याच्यामुळे खूप महत्वाचा टॉपिक आहे हा. त्यामुळे यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर इथं टेक लिहायचं राहून गेलं, आणि इथे आहे तंत्रज्ञान. ठीक आहे. तर इन्फॉर्मेशन काय आहे, ते इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे माहिती आणि संवाद तंत्रज्ञान आहे, की इन्फॉर्मेशन कंट्रोल टेक्नॉलॉजी आहे, माहिती नियंत्रित तंत्रज्ञान आहे, की इन्फॉर्मेशन कॅपेबल टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे माहिती सक्षम तंत्रज्ञान आहे, की काहीच नाही. तर बघा, आयसीटी, आय फॉर इन्फॉर्मेशन, असं केलं आपण, इथे पण इन्फॉर्मेशन आहे, इथे पण इन्फॉर्मेशन आहे, पण इथे काय आहे, कम्युनिकेशन असणार आहे, की कंट्रोल असणार आहे, की कॅपेबल असणार आहे. कंट्रोल
नसणार आहे. कॅपेबल मे बी असू शकते असं मला वाटतं. पण जर का मी असं बघितलं, मला माहिती आहे याचं फुल फॉर्म काही आहे, पण जर का मला नाही माहित राहिलं तरची गोष्ट करताय. आणि टी फॉर द टेक्नॉलॉजी आहेच नक्की. तर काय असणार आहे याचं उत्तर? इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, म्हणजेच माहिती संवाद आणि संवाद तंत्रज्ञान असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ अप्रोप्रिएट डेफिनेशन ऑफ फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे माहिती तंत्रज्ञानासाठी खालीलपैकी कोणती व्याख्या योग्य आहे? तर इथे आता व्याख्या विचारली आहे इन्फॉर्मेशन टेकची. सांगा बघू तुम्हाला काय वाटते. पहिला ऑप्शन आहे माहिती तंत्रज्ञान म्हणजे माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा वापर. की माहिती तंत्रज्ञान म्हणजे उपयुक्त माहितीच्या वितरणासाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा वापर. की माहिती तंत्रज्ञानाचा संदर्भ आहे की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा वापर अनेक प्रकारची माहिती स्टोरेज आणि पुनरावृत्ती प्रक्रिया आणि वितरणासाठी केला जातो. की माहिती तंत्रज्ञानाचा अर्थ अनेक प्रकारच्या माहितीच्या प्रक्रियेसाठी भौतिक विज्ञान आणि सामाजिक विज्ञानाचा तत्वज्ञानाचा वापर करणे होय. सांगा बघू काय असणार आहे. काय असणार आहे डेफिनेशन? तर डेफिनेशन असणार आहे सी. म्हणजेच की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रेफर्स टू द यूज ऑफ हार्डवेअर सॉफ्टवेअर फॉर स्टोरेज रिट्रायवल प्रोसेसिंग आणि डिस्टर्बिंग इन्फॉर्मेशन ऑफ मेनी काइंड्स. म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाचा संदर्भ आहे तो हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा वापर अनेक प्रकारची माहिती स्टोरेज पुनरावृत्ती प्रक्रिया आणि वितरणासाठी केला जातो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ही आहे डेफिनेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ठीक. ठीक आहे, त्यामुळे आपण कसं, आता आपल्याला माहिती होतं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा वापर तर असणार आहे, पण पुन्हा त्यात काय ऍड ऑन होते हे आपल्याला बघायचं होतं या ऑप्शन्स मधून. आता बघा, आपण जर का विचार केला तर हे चारही ऑप्शन आपल्याला थोडेफार सिमिलर दिसतात. त्यामुळे आपल्याला सिमिलर मधून एक महत्वाचा आणि बरोबर ऑप्शन आपल्याला टिक करायचा आहे. ठीक आहे, तर यांचे ऑप्शन्स देण्याचे उद्देश त्यांचे ते असतात की तुम्हाला कन्फ्युजन झालं पाहिजे आणि तुमचं उत्तर चुकलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला ऑप्शन्स व्यवस्थित वाचायचे आहे. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे सी. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन आहे ERNet स्टँड फॉर, म्हणजे ERNetचा अर्थ काय आहे? इंजिनिअरिंग अँड रिसर्च नेटवर्क आहे, एक्सटर्नल अँड रेग्युलेटेड नेटवर्क आहे, एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क आहे की नन ऑफ द अबव? आता या तीन मधून तुम्हाला सांगायचं आहे. नन ऑफ द अबव नसणार आहे असं मला वाटतं, त्यामुळे मी चौथा ऑप्शन डिलीट केला आणि या तिघांमधून तुम्हाला सांगायचं आहे काय असणार आहे. तर ERNet काय आहे? ही एक संस्था आहे. ही काय आहे? ही संस्था आहे 1986 मध्ये बनली होती. तर ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची एक ऑटोनॉमस संस्था आहे, स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे. आणि याच्यामध्ये यामुळे देशात नेटवर्किंगचा उदय झाला. कशामुळे? ERNetमुळे. ठीक आहे, आणि हे महत्वाचे योगदान आहे यांचे. आणि भारतातील पहिली इंटरनेट सेवा सुद्धा यामुळे झाली आहे. आणि याचा उपयोग आणि याचा अर्थ काय आहे? तर एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क आहे. काय आहे? एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क. ठीक आहे, मग आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे ऍट विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन इज ERNet यूज टू कनेक्ट कम्प्युटर्स, म्हणजे ERNetचा वापर कशासाठी केला जातो? IISC मध्ये, IITs मध्ये, की नॅशनल सेंटर फॉर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, की ऑल ऑफ द अबव? आताच मी तुम्हाला सांगितलं ERNet म्हणजे काय होते. तर ERNet म्हणजे काय होते? तर एज्युकेशनल आणि रिसर्च नेटवर्क होतं, म्हणजे ते एज्युकेशनलचे रिलेटेड आहे आणि तंत्रज्ञानाशी रिलेटेड आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली एक गोष्ट असणार आहे IISC, IITs आणि हे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑल ऑफ द अबाव असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पाचवा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग ओपन सोर्स ई लर्निंग प्लॅटफॉर्म्स हॅज बीन डेव्हलप्ड बाय IIT कानपूर? असे भरपूर प्रश्न सेट आणि नेटमध्ये विचारले गेलेले आहे, कारण IIT कानपूर झालं, बॉम्बे झालं, मद्रास झालं, दिल्ली झालं, हे यांनी कोणकोणते प्लॅटफॉर्म डेव्हलप केले हे खूप महत्वाचे आहे. यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे, त्यामुळे तुम्ही नक्की हा टॉपिक करत असताना नक्की हा टॉपिक वाचा. ठीक आहे, आपलं ऑप्शन्स काय? ई ज्ञान आहे, ई सरस्वती आहे, बृहस्पती आहे, नन ऑफ द अबव? तर नन ऑफ द अबव नसणार आहे. या तिघांमधून सांगा तुम्हाला काय वाटतं. तर IIT कानपूरने कोणता प्लॅटफॉर्म केलाय? तर ई ज्ञान पोर्टल जे आहे ना, हे गव्हर्नमेंट ऑफ राजस्थाननी केलंय. कशासाठी? ते इम्प्रूव्ह लर्निंगसाठी, जे लेवल असते स्टेट स्कूलमध्ये ते इम्प्रूव्ह करण्यासाठी हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, आणि याच्यासोबतच एक NOU, याच्यासोबतच एक NOU ई ज्ञान पोर्टल आहे. सेमच नाव आहे, फक्त NOU असणार आहे. तर NOU काय आहे? नालंदा ओपन युनिव्हर्सिटीचं आहे ते. ठीक आहे, एक नॉर्मल ई ज्ञान आहे जे गव्हर्नमेंट ऑफ राजस्थाननी काढलंय, आणि एक NOU ई ज्ञान आहे जे नालंदा ओपन युनिव्हर्सिटीने काढलेलं आहे. ठीक आहे, आणि ई सरस्वती हे काय आहे? तर हे PNB सरस्वती एज्युकेशन लोन स्कीम आहे.
ठीक आहे सरस्वती, तर आपलं उत्तर काय असणार आहे? बृहस्पती असणार आहे. काय असणार आहे आपलं उत्तर? बृहस्पती असणार आहे. तर बृहस्पती काय आहे? तर हे एक व्हर्च्युअल क्लासरूम आहे जे IIT कानपूरने आपल्याला दिलेली आहे. एक ओपन प्लॅटफॉर्म फॉर लर्निंग आहे, बेस्ड ऑन जावा वगैरे आहे. आणि IIT कानपूरने कशासाठी काढले? तर तेथील प्राध्यापक असो किंवा विद्यार्थी असो, त्यांच्या वेब आधारित पायाभूत सुविधांचा वापर करून व्याख्यानांसाठी किंवा नोट्ससाठी एक सगळं नाही का अभ्यासासाठी सक्षम करण्यासाठी हे तयार केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, बृहस्पती आलं की IIT कानपूर येईल, आणि IIT कानपूर आलं तर बृहस्पती नक्की येईल. ठीक आहे, आपलं उत्तर आहे बृहस्पती. त्यानंतर रेकॉर्डिंग अ टेलिव्हिजन प्रोग्राम ऑन VCR इज अ एक्झाम्पल ऑफ, म्हणजे VCR वर टेलिव्हिजन कार्यक्रम रेकॉर्ड करणे हे कशाचे उदाहरण आहे? टाइम शिफ्टिंगचे आहे, कंटेंट रेफरन्सचे आहे, की मेकॅनिकल क्लॅरिटीचे आहे, की मीडिया सिक्रोनायझेशनचे आहे? सांगा बघू काय असणार आहे. रेकॉर्डिंग करतो आपण टेलिव्हिजन प्रोग्राम ऑन VCR, तर हे सरळ सरळ आपण जर का विचार केला तर मीडिया सिक्रोनायझेशनच सरळ येईल मला असं वाटते. कारण मेकॅनिकल क्लॅरिटी तर नसणार आहे, सामग्री पण नसणार आहे, टाइम शिफ्टिंग पण नसणार आहे. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे? मीडिया सिक्रोनायझेशन असणार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि समोरचा प्रश्न आहे, या व्हिडिओमध्ये मी जर का 15 प्रश्न घेतले तर तुम्हाला 15 पैकी किती उत्तरे आली आहे ते तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जर का तुम्ही कळवलं नसेल तर तिथेही जाऊन कळवा नक्की. तर आपला 7वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द मेन चॅलेंजेस इन ICT अडॉप्शन इन इंडियन युनिव्हर्सिटी, म्हणजे भारतीय विद्यापीठांमध्ये ICTचा अवलंबन करण्यात कोणकोणते प्रमुख आव्हाने आली आहेत? तर तांत्रिक तयारीचा अभाव, की ICT उपक्रमाची खराब अंमलबजावणी, की भाषिक अडथळा, की ऑल ऑफ द अबाव? सांगा बघू. जेव्हा आपण एखादी म्हणजे ICTला आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये द्यायचं आहे तर कोणते आव्हाने येऊ शकतात? भाषिक अडथळा येऊ शकतो, नक्कीच येऊ शकतो, कारण इंग्लिश हे महत्वाची लँग्वेज आता झालेली आहे, तर आपल्याला आपल्या मेन मदर टंग मध्ये पाहिजे असणार आहे. आणि ICT उपक्रमाची खराब अंमलबजावणी जर का झाली, आपण एक विचार केला आहे एक पर्टिक्युलर सिलेबस किंवा काही विचार केला उपक्रमाबद्दल, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही तर ते होणार नाही. बरोबर, ठीक आहे. आणि तांत्रिकता अभाव नक्कीच येऊ शकते, कारण ICT आलं म्हणजे सगळं ऑनलाईन आहे, टेक आहे, त्यामुळे तांत्रिक येणार हे नक्कीच प्रमुख आव्हाने असणार. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑल ऑफ द अबाव असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर इज आर युज फॉर द एक्सपान्शन ऑफ हायर एज्युकेशन? तर हायर उच्च शिक्षणासाठी कोणते मापदंड वापरले जातात? तर इथे ऍक्सेस दिलेला आहे, इक्विटी दिलेला आहे, रिसोर्सेस दिला आहे, की ऑल ऑफ द अबाव? सांगा बघू. हा खूप सोपा प्रश्न आहे. एक हायर एज्युकेशन मध्ये काय पाहिजे राहते विस्तारांसाठी? प्रवेश पाहिजे राहते, इक्विटी पाहिजे राहते, संसाधने पाहिजे राहते, आपण काय युज करतो, रिसोर्सेस कुठून आणले ते पाहिजे राहते, प्रवेश निश्चित पाहिजे राहते, इक्विटी पाहिजे राहते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑल ऑफ द अभाव असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर TKDL स्टँड फॉर, असे पण प्रश्न विचारले जातात. TKDL झालं, PDF झालं, PDFचं पूर्ण फुल फॉर्म काय आहे, ATMचा फुल फॉर्म झाला, हे विचारले जातात. ठीक आहे, या विचारले गेलेले आहे. TKDLचं काय असणार आहे मग? पारंपरिक नॅक डिजिटल लायब्ररी, म्हणजे ट्रेडिशनल नॅक डिजिटल लायब्ररी आहे का? हे ट्रेडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी आहे? काय असणार आहे? की ट्रान्सफर नॉलेज डेस्कटॉप लिटरेचर असणार आहे, की ट्रान्सफर नॉलेज डिजिटल लायब्ररी असणार आहे? सांगा बघू काय असणार आहे. तर सांगा बघू आपलं उत्तर काय असणार आहे. आपलं उत्तर असणार आहे ट्रेडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी, म्हणजे पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी असणार आहे. कारण पारंपरिक ज्ञानाचे भारतीय डिजिटल ज्ञान भंडार आहे हे, आणि विशेषतः औषधी वनस्पती असो किंवा भारतीय औषधी प्रणाली आहे त्यामध्ये इथे वापरल्या जातात. आणि हे 2001 मध्ये आलेलं, आणि प्राचीन भारताचे प्राचीन भारत पारंपरिक ज्ञानाचे शोषणापासून संरक्षण करणे हा त्यांचा मुद्दा आहे. ठीक आहे, प्राचीन पारंपरिक ज्ञानाचे शोषणापासून, ठीक आहे, संरक्षण करण्याचा मुद्दा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. सेंडिंग अँड रिसिव्हिंग मेसेजेस सिग्नल्स ऑकरिंग ऍट द सेम टाइम इज डिनोटेड बाय, एकाच वेळी येणारे संदेश आणि सिग्नल पाठवणे आणि प्राप्त करणे याद्वारे दर्शवले जाते. कशाद्वारे दर्शवले जाते? समकालीन, समकालीन असो की असिक्रोनस असो, की बोथ A and B, की वरीलपैकी काही नाही? सिक्रोनस आहे की असिक्रोनस आहे? सांगा बघू. तर सेंडिंग अँड रिसिव्हिंग मेसेज जे असतात ना, ते सिग्नल जे ऑकर होतात सेम टाइम मध्ये, ते कशा, त्याचं काय आहे, ते कशा काय दर्शवतात हे विचारलं गेलेलं आहे. तर इथं आपण आधी बघून घेऊया की हे सिक्रोनस काय असतं. सिक्रोनस म्हणजे काय असतं, की हे डेटा ब्लॉक किंवा फ्रेम्सच्या स्वरूपात पाठवला जातो, आणि बोथ सेंडर आणि रिसिव्हर इथे महत्वाचा असतो. कोणच महत्वाचे असतात? सेंडर आणि रिसिव्हर. ठीक आहे, एक्झाम्पल याचा चॅट रूम आहे, टेलिफोन कॉन्व्हर्सेशन आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. तर हे एक
रिअल टाइम इंटरॅक्शन आहे. म्हणजे की आता आपण मी तुमच्याशी व्हिडिओ कॉल करते आहे, आपल्या झूम मीटिंगवर आपण लेक्चर घेतोय, ते काय झालं तर सिक्रोनाइज झालं, कारण रिअल टाइम कन्व्हर्सेशन होत आहे, हो की नाही. आता मी ह्या रिअल टाइम कन्व्हर्सेशन होतं आणि सिक्रोनस मध्ये रिअल टाइम कन्व्हर्सेशन होत नाही, ते इनडायरेक्ट कन्व्हर्सेशन होतं, जसं की ऑनलाईन फोरम झाले, ईमेल झालं. ठीक आहे, लर्नर आणि टीचर म्हणजे प्रेझेंट नसतात एक सोबत सेम टाइम मध्ये, जसं की हे आहे. आता मी रेकॉर्डेड लेक्चर्स टाकताय म्हणजे की सेम टाइमवर आपण तुम्ही विद्यार्थी आणि मी सेम टाइमवर आपण नाही आहोत सोबत, हो की नाही. जर का आपण झूम मीटिंग केली असती तर आपण ते सोबत असतो आणि ते सिक्रोनियस मध्ये गेलं असतं. आणि हे जे रेकॉर्डिंग सेशन्स असतात ते असिक्रोनियस मध्ये जातात. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सेंडिंग आणि रिसिव्हिंग मेसेज सिग्नल ऑकरिंग ऍट द सेम टाइम म्हणजे सिक्रोनस. ठीक आहे, सेम टाइम मध्ये होते, रिअल टाइम इंटरॅक्शन आहे ते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. डिजिटल डिवाइड इज अ टर्म यूज इन कॉन्टेक्स्ट ऑफ डिफरन्शिएशन इन द यूज ऑफ आयसीटी आयटी. तर डिजिटल डिवाइड जे आहे त्यामध्ये आयसीटी किंवा आयटीच्या संदर्भात कोणतं वापरलं जातं, काय वापरलं जातं, तर सांगा बघू. डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग नेशन्स म्हणजे विकसित आणि विकसनशील राष्ट्रे, शहरी आणि ग्रामीण भारत, की बोथ ए अँड बी, की काहीच नाही. सांगा बघू का कशासाठी डिजिटल डिवाइड हे टर्म यूज केले जाते कॉन्टेक्स्ट ऑफ डिफरन्शिएशन मध्ये, आयसीटी मध्ये. तर हे केला जाते, ए आणि बी दोन्ही असणार आहे याचं उत्तर. म्हणजे डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग नेशन मध्ये पण केलं जाते आणि अर्बन आणि रुरल मध्ये केलं जाते, कारण हे बदलत नाही ना, आयसीटीचे जे संदर्भात आपण घेतो आयसीटीच्या ते बदलत नाही, त्यामुळे ते आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. इन द हायपरमीडिया डेटाबेस इन्फॉर्मेशन बीट्स आर स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ. आता याच्यामध्ये विचारलंय जे हायपरमीडिया डेटाबेस आहे त्यामध्ये बीट्स जे आहे ते कोणत्या स्वरूपात संग्रहित केलं जातं, तर सांगा बघू कोणत्या स्वरूपात केलं जातं संग्रहित. क्यूब मध्ये तर नाही केलं जात. सिम्बल्स सिम्बल्स मध्ये केलं जातं का, नाही. नोट्स मध्ये किंवा सिग्नल मध्ये. आता सांगा बघू यामधून काय असणार आहे उत्तर आपलं. आपलं उत्तर असणार आहे सिग्नल्स. काय असणार आहे, सिग्नल्स. हायपरमीडिया डेटाबेस मध्ये इन्फॉर्मेशन बिट्स जे आहे ना ते सिग्नल्स मध्ये होतं. ठीक आहे, तर इन द फॉर्म ऑफ सिग्नल मध्ये ते स्टोअर होतं. त्यानंतर कम्युनिकेशन बँडविथ दॅट हॅज अ हायेस्ट कॅपॅसिटी अँड युज्ड बाय मायक्रोवेव्ह केबल अँड फायबर ऑप्टिक लाईन्स इज नोन ॲज. सांगा बघू, कम्युनिकेशन बँडविथ ज्याची क्षमता सर्वाधिक आहे आणि मायक्रोवेव्ह झालं, केबल, फायबर ऑप्टिकल झालं, या लाईन्सद्वारे ते वापरली जाते. तर काय काय आहे ते, हायपरलिंक म्हणतात का त्याला, की ब्रॉडबँड म्हणतात, की बस विड्थ म्हणतात, की कॅरियर वेव्ह म्हणतात. सांगा बघू काय असणार आहे, वाहक लहर तर नसणार आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर आहे ब्रॉडबँड. काय उत्तर आहे, कम्युनिकेशन बँडविथ दॅट हॅज हायेस्ट कॅपॅसिटी, ते आहे ब्रॉडबँड. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन्क्लुड्स म्हणजे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा समावेश होतो. काय होतं यामध्ये, यामध्ये कोणकोणते होते ऑप्शन्स बघूया. ऑनलाईन लर्निंग होतं का, लर्निंग थ्रू थ्रू द यूज ऑफ एड्युसेट म्हणजे एड्युसेटच्या वापराने शिकणे, वेब आधारित शिक्षण, की ऑल ऑफ द अबव. सांगा बघू काय असणार आहे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा समावेश मध्ये, तर ते काय ऑल ऑफ द अबव असणार आहे, हो की नाही. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये सगळं आलं, ऑनलाईन लर्निंग आलं, वेब बेस्ड लर्निंग आलं, लर्निंग थ्रू कशा थ्रू पण प्लॅटफॉर्म थ्रू आलं, जसं स्वयं आलं, मूक आलं, हो की नाही. त्यामुळे हे सगळे याचंच असणार आहे. आपलं उत्तर आहे डी. इन्फॉर्मेशन दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ ग्राफिक, टेक्स्ट अँड साऊंड अँड व्हिडिओ आणि अॅनिमेशन इज कॉल्ड ॲज. म्हणजे ग्राफिक्स, मजकूर, ध्वनी, व्हिडिओ आणि अॅनिमेशन याचं मिश्रण असणाऱ्या माहितीला काय म्हणतात, मल्टीप्रोग्राम म्हणतात, की मल्टीफॅक्ट म्हणतात, बहुमुखी की मल्टीमीडिया म्हणतात, की मल्टीप्रोसेस म्हणतात. सांगा बघू काय म्हणतात. बहुप्रक्रिया तर म्हणत नाही, पण काय म्हणणार, मल्टीफेसेट पण म्हणत नाही, बहुमुखी पण नाही, मल्टी प्रोग्राम किंवा मल्टीमीडिया यामधून सांगा बघू. तर मल्टीमीडिया, आपलं उत्तर काय आहे, मल्टीमीडिया आहे. मल्टीमीडिया काय आहे, एक संवादाचा एक प्रकार आहे ज्यात लेखन, टेक्स्ट, ग्राफिक, ऑडिओ, इमेज, व्हिडिओ हे काय असतं, अॅनिमेशन हे याचा पार्ट असतात. एक्झाम्पल याचे आहे व्हिडिओ पॉडकास्ट झालं, ऑडिओ पॉडकास्ट झालं, स्लाइड शोज झाली, अॅनिमेटेड व्हिडिओज झाले, हे काय येतं मल्टीमीडियामध्ये येतं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे, मल्टीमीडिया. इन्फॉर्मेशन दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ ग्राफिक, टेक्स्ट, साऊंड अँड व्हिडिओ आणि अॅनिमेशन ह्याला काय म्हणतात, मल्टीमीडिया. एअर पोल्युटंट्स आर मेनली क्लासिफाईड ॲज म्हणजे वायू प्रदूषकाचे प्रामुख्याने वर्गीकरण केले जाते. तर हा 9व्या टॉपिक मधला प्रश्न आहे. 9वा जो आपला युनिट आहे पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट यातला हा प्रश्न आहे. तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं पर्यावरण या टॉपिक मधून पर्यावरण झालं किंवा वायू प्रदूषण झालं, वॉटर, सगळे पोल्युशन जे झाले प्रदूषण, त्याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि सेटनेट मध्ये दोन्ही मध्ये प्रदूषण हा टॉपिक खूप महत्वाचा ठरतो, त्यामुळे हा टॉपिक कधीही सोडू नका. ठीक आहे. त्यानंतर
आपले काय ऑप्शन आहे, आपला काय प्रश्न आहे, एअर पोल्युटंट्स आर मेनली क्लासिफाईड ॲज, म्हणजेच वायू प्रदूषकाचे प्रामुख्याने वर्गीकरण केले जाते. कशात केले जाते, पॉइंट सोर्स अँड नॉन पॉइंट सोर्स पोल्युटंट्स मध्ये, की पॉइंट प्रदूषकांमध्ये, की प्रायमरी सेकंडरी प्रदूषकांमध्ये, की नॅचरल आणि अँथ्रोपोजेनिक पोल्युटंट म्हणजे नैसर्गिक आणि मानववंशीय प्रदूषकांमध्ये, की सेंद्रिय की अजैविक प्रदूषक याच्यामध्ये केले जाते, सांगा बघू. तर एअर पोल्युटंट हे मेनली क्लासिफाय केले जातात दोन याच्यामध्ये, प्रायमरी आणि सेकंडरी. तर प्रायमरी कसं, पहिले एअर पोल्युटंट काय असतं, तर वायू प्रदूषक जे आपण म्हणतो त्यांना, सजीव प्राण्यांसाठी घातक ठरू शकणाऱ्या विहित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वातावरणात असलेले कोणतेही घन असो, द्रव्य असो किंवा वायुयुक्त पदार्थ असो, हे एअर पोल्युटंट मध्ये येतात. जसं की एअर पोल्युटंट मध्ये म्हणजे आपण हवेमध्ये जे द्रव्य असतात, पार्टिकल्स असतात, जे आपल्याला हानिकारक होतील सजीव प्राण्यांसाठी, त्याला एअर पोल्युटंट म्हणतात. ठीक आहे. यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन असतात, प्राथमिक आणि दुय्यम. तर प्राथमिक मध्ये काय काय आहे, तर प्राथमिक मध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन ऑक्साईड आहे, एक्झाम्पल मध्ये सल्फर डायऑक्साईड आहे, कार्बन मोनोऑक्साईड आहे. हे काय आहे, प्राथमिक पोल्युटंट्स आहे. तर हे विचारले जातात आपल्याला, एअर पोल्युटंट मध्ये काय आहे ते माहित झालं. आता प्रायमरी आणि सेकंडरी, तर मग प्रायमरी मध्ये कोणते प्रदूषक येतात ते आपल्याला माहिती पाहिजे. तर कोणते येतात, CO2 येतात, CO2 येतं, NO2 येतं. ठीक आहे. पुन्हा सल्फर डायऑक्साईड येतं, कार्बन मोनोऑक्साईड येतं, आणि सेकंडरी पोल्युटंट मध्ये ऍसिड रेन येतं. काय येतं, ऍसिड रेन. ठीक आहे. पुन्हा ओझोन पण येतं. ठीक आहे. ऍसिड रेन आणि ओझोन हे सेकंडरी मध्ये. तर हे तुम्हाला महत्वाचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. तर एअर पोल्युटंटचे दोन भाग येतात, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी मध्ये येते CO2, NO2, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, CFS, CFC, हे सगळं प्रायमरी आहे. सेकंडरी मध्ये ऍसिड रेन, ओझोन हे सगळं येतात. ठीक आहे. त्यानंतर आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, द मेन डिफरन्स बिटवीन प्रायमरी एअर पोल्युटंट अँड सेकंडरी एअर पोल्युटंट इज. आता विचारलं आहे, प्राथमिक वायू प्रदूषक आणि दुय्यम वायू प्रदूषक याच्यामधील मुख्य फरक काय आहे. तर ऑप्शन्स आहे, फॉर्मर कंटेन्स वॉटर मॉलिक्युल्स अँड वाईल सेकंडरी पोल्युटंट डू नॉट कंटेन वॉटर मॉलिक्युल. म्हणजे म्हणजे जे आहे ते पहिले आले ते पाण्यात रेणू असतात आणि दुय्यम प्रदूषकामध्ये नसते, असं असं आहे का. त्याचा डिफरन्स, की प्रायमरी एअर पोल्युटंट्स हा मोर डायरेक्ट इफेक्ट ऑन ह्युमन हेल्थ, म्हणजे की प्राथमिक वायू प्रदूषकाचा मानवी आरोग्यावर अधिक थेट परिणाम होतो, त्यामुळे हा डिफरन्स आहे का. म्हणजे प्रायमरीचा होतो, सेकंडरीचा होत नाही, असं काही आहे का. की पूर्वीचे थेट वातावरणात सोडले जातात, हे जे आहे प्रायमरी पोल्युटंट आहे ते थेट वातावरणात सोडले जातात, आणि वाईल द लेटर आर फॉर्मेट बाय केमिकल रिएक्शन इन द आणि नंतरचे जे आहे ते रासायनिक अभिक्रियाद्वारे केले जातात. की प्रायमरी एअर पोल्युटंट्स आर फॉर्म थ्रू द फोटोकेमिकल रिएक्शन. हे काय फोटोकेमिकल रिएक्शन थ्रू होते, की काय प्रायमरी पोल्युटंट्स, की सेकंडरी हे नाही होत, असं सांगितलंय. म्हणजे प्राथमिक वायू प्रदूषक हे फोटोकेमिकल रिएक्शनमुळे होते आणि सेकंडरी होत नाही का, हे विचारलं आहे. तर सांगा बघू काय असेल डिफरन्स प्राथमिक आणि दुय्यम वायू प्रदूषकांमध्ये. तर याचं उत्तर काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे सी. म्हणजे फॉर्मर आर रिलीज डायरेक्ट इन टू द ऑटमॉस्फिअर. हे काय पर्यावरणात सरळ हे होत आहे ना, आणि वाईल दुसरे जे आहे दुय्यम ते केमिकल रिएक्शन्समुळे होतात. तर प्राथमिक हे वायू प्रदूषक हे सरळ ऍटमॉस्फिअर पर्यावरणामध्ये रिलीज होत आहे, आणि दुय्यम जे आहे ना ते केमिकल रिएक्शन्समुळे होत आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. मी आताच सांगितलं होतं तुम्हाला, प्राथमिक मध्ये CO2, NO2, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, CFS, CFC असं येतं, आणि म्हणजे हे डायरेक्टली रिलीज होतात आहे ऍटमॉस्फिअर मध्ये. आणि दुय्यम मध्ये केमिकल रिएक्शन, जसं की ऍसिड रेन झालं, ओझोन झालं, यामध्ये काय होतं, केमिकल रिएक्शन होते, आणि त्यामुळे ते दुय्यम वायू प्रदूषकांमध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी कन्सिडर्ड ॲज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ प्रायमरी एअर पोल्युटंट. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं बेस्ट एक्झाम्पल काय असणार आहे. बेस्ट एक्झाम्पल असणार आहे, ऑप्शन्स बघूया. कार्बन डायऑक्साईड रिलीज फ्रॉम बर्निंग कोळसा जाळल्याने कार्बन डायऑक्साईड सोडलं जातो, सल्फर ट्रायऑक्साईड, ओझोन प्रोड्यूस इन फोटोकेमिकल स्मॉग, आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज थ्रू फोटोसिंथेसिस. सांगा बघू प्रायमरी एअर पोल्युटंट. बघा, मी याच्या आधी तुम्हाला सल्फर ट्रायऑक्साईड नाही सांगितलं, डायऑक्साईड होतं ते, हा ना. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, कार्बन डायऑक्साईड असणार आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं प्रायमरी एअर पोल्युटंट मध्ये कार्बन डायऑक्साईड येतं, आणि ते रिलीज होतं कुठून, बर्निंग ऑफ कोल्स मधून होतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर हे येणार. ओझोन तर येणार नाही, कारण ते मी दुय्यम मध्ये सांगितलं होतं. आता इथे पण कार्बन डायऑक्साईड आहे, पण रिलीज थ्रू फोटोसिंथेसिस म्हणताय. फोटोसिंथेसिस मध्ये
एवढं नसणार आहे, कारण फोटोसिंथेसिस हे कशी वेगळी प्रोसेस आहे, त्यामुळे हेही नसणार आहे. आणि सल्फर ट्रायऑक्साईड, मी असते तर मी या दोन मध्ये कन्फ्युज झाले असते नक्की, पण सल्फर ट्रायऑक्साईड नाही आहे, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड हे प्रायमरी एअर पोल्युटंट आहे, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए असणार आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट इलुस्ट्रेट्स अ सेकंडरी एअर पोल्युटंट, म्हणजे आता दुय्यम वायू प्रदूषक कोणता आहे ते विचारलाय. सीओटी रिलीज फ्रॉम बर्निंग ऑफ कोल, हे तर नाही येणार कारण मी आपण आताच बघितलं. तर NO2 रिलीज फ्रॉम द बर्निंग ऑफ ऑइल, NO2 पण नाही येणार, मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलं होतं प्रायमरी मध्ये NO2 येतं. तर ओझोन प्रोड्यूस इन फोटोकेमिकल स्मॉग, ओझोन फोटोकेमिकल स्मॉग मध्ये ओझोन तयार होते. ठीक आहे, तर काय असणार आहे, नॉन ऑफ द अबाव तर नाहीच आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे सी, जे आहे ओझोन. ठीक आहे, तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं सेकंड याच्यामध्ये दुय्यम मध्ये ओझोन आणि ऍसिड रेन येते, आणि फर्स्ट याच्यामध्ये प्रायमरी मध्ये CO2, NO2, सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड येते. ठीक आहे, CFC पण येते. आता हे तुम्ही पाठ करून घ्या, जसं मी आता तुम्हाला सांगत आहे, डोक्यामध्ये तुम्ही लिहा, तुम्ही नोट्स पण काढू शकता. आज मी कोणत्या टॉपिकवर तुम्हाला शिकवलंय म्हणजे क्वेश्चन्स घेतले, त्यावरून तुम्ही नोट्स काढू शकता आणि ते वाचू शकता. हे खूप महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि व्हिडिओच्या शेवटी शेवटी आपण बघतोय की मी जर का 15 प्रश्न घेतले तर 15 पैकी तुम्हाला किती प्रश्न आले हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवता. तुमच्या कमेंट्सची मी नक्की वाट बघते आहे आणि लाईक सुद्धा करते, त्यामुळे नक्की करा. मला समजते त्या थ्रू की तुम्हाला काय समजत आहे आणि काय नाही समजत आहे. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द कॉमन फीचर्स बिटवीन NO2, SO2, CO, SPM इज दॅट, म्हणजे हे जे आहे NO2, SO2 यामधला सामायिक म्हणजे वैशिष्ट्य काय आहे. तर ते प्राथमिक प्रदूषक म्हणून वर्गीकृत केला आहे का, की सेकंडरी म्हणून केलं आहे, की हॅव इक्वल रोल इन कॉझिंग ऍसिड रेन मध्ये, आम्लवृष्टी जे म्हणतो आपण त्यामध्ये त्यांची भूमिका आहे का, की ती हरितगृह वायू आहे, ग्रीन हाऊस गॅस. सांगा बघू काय असणार आहे, काय असणार आहे. NO2, SO2 हे प्राथमिक प्रदूषक आहे, मी तुम्हाला आताच सांगितलं होतं प्रायमरी पोल्युटंट आहे म्हणून. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे, हाऊ आर नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि कार्बन ऑक्साईड रिलेटेड. आता बघा, हे प्रश्न आज सगळ्या म्हणजे इरिलेटेडच असणार आहे, त्यामुळे हा टॉपिक जो तुमचा एअर पोल्युटंटचा टॉपिक आहे हा खूप पक्का होणार आहे या प्रश्नांथ्रू, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा, त्यानंतर पहिलं ऑप्शन आहे, ऑल ऑफ देम आर सेकंडरी एअर पोल्युटंट दॅट कॉन्ट्रीब्युट्स टू ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे हे दुय्यम वायू प्रदूषक आहेत का जे ग्लोबल वॉर्मिंग मध्ये योगदान देतात, की हे प्राथमिक वायू प्रदूषक आहे जे आम्ल ऍसिड रेन होण्यास मदत करते, की हे एक सर्व जीवाश्म इंधन आहे जे ज्वलनाने तयार होतं, आपण म्हणतो जे ऑल आर एअर पोल्युटंट फॉर्म बाय कंबस्टन ऑफ फॉसिल फ्युल्स, की ते एअर पोल्युटंट आहे जे रेस्पिरेटरी डिसीज मध्ये डिसीज होतात, श्वसनाचे आजार होतात ज्यामुळे. सांगा काय असणार आहे, त्याचं उत्तर असणार आहे, त्याचं उत्तर असणार आहे बी, ऍसिड रेन. तर हे जे प्रायमरी हे तर नक्कीच NO2 सल्फर डायऑक्साईड हे प्रायमरी एअर पोल्युटंट आहे, पण याचं कॉन्ट्रीब्युशन आम्ल जे म्हणतो ऍसिड डिपॉझिशन साठी होतं. कशासाठी होतं, ऍसिड डिपॉझिशन साठी. ठीक आहे, म्हणजे कसं हातभार लागतं, आपण कॉन्ट्रीब्युट करतात हे लोक प्रायमरी पोल्युटंट कशासाठी, ऍसिड बनवायसाठी. ठीक आहे, त्यानंतर ऍसिड रेन पण असं असतं, तर तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये, याच्या आधी आपण ऍसिड रेन घेतलं होतं, त्यामुळे ऍसिड रेन काय असते, ते कोणत्या मॉलिक्युल पासून त्यांचं ते बनते आणि रिॲक्ट होतं, ते तुम्ही नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये. याचं उत्तर आपलं आहे, ऑल ऑफ देम आर प्रायमरी एअर पोल्युटंट, ते प्राथमिक वायू प्रदूषक आहेत. काय, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड, आणि त्यामुळे ते आम्ल आहे आणि ते जमा होण्यास मदत होते. त्यानंतर ऍटमॉस्फेरिक पोल्युटंट्स आर मेनली प्रेझेंट इट, म्हणजे ऍटमॉस्फेरिक म्हणजे वातावरणातील प्रदूषण हे प्रामुख्याने कुठे आढळतात ते विचारलं आहे. आयनोस्पियर, स्ट्रेटोस्पियर, मेझोस्पियर, ट्रोपोस्पियर अँड लोअर स्ट्रेटोस्पियर. सांगा बघू, याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे की किती लेअर आहे. इथे बघा 5 लेअर आहे. पहिले ट्रोपोस्पियर येतं, त्यानंतर मग स्ट्रॅटोस्पियर येतं, त्यानंतर मेझोस्पियर येतं, मग थर्मोस्पियर येतं आणि नंतर येतं एक्झोस्पियर. हे 0 to 10 किलोमीटर, हे 10 to 30, 30 to 50, 50 to 400 आणि 400 to 1. तर हे जे आहे ना हे आपल्याला माहिती पाहिजे, कारण यावर प्रश्न विचारले गेलेले आहे. त्यामुळे ट्रोपोस्पियर, मग स्ट्रॅटोस्पियर, मग मिझोस्पियर, मग थर्मोस्पियर आणि मग एक्सोस्पियर. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर सांगा बघू काय असणार आहे,
आपलं उत्तर असणार आहे ट्रोपोस्फिअर अँड लोअर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ऍटमॉस्फेरिक पोल्युटन्स हे आढळतात. कारण ट्रोपोस्फिअर मध्ये काऊन आढळतात, कारण ते आपल्याला जमिनीशी वर थोडं म्हणजे जास्त किलोमीटर नाही ना, 0 to 10 किलोमीटर आहे, त्यामुळे ते तिथे आढळतील आणि मग लोअर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आढळतील. ठीक आहे, म्हणजे एकदा बघून घेऊया कुठे. इथे ट्रोपोस्फिअर आणि इथे लोअर याच्यामध्ये, म्हणजे एवढ्या भागामध्ये एअर पोल्युटंट्स आढळतात. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, लीड इज युज्ड ॲज अन अँटी नॉकिंग एजंट टेट्राइथिल लीड इन पेट्रोल इट अफेक्ट्स अवर. म्हणजे हे जे आहे लीड आहे त्याचा पेट्रोलमध्ये अँटी नॉकिंग एजंट म्हणून वापर केला जातो, तर त्याचा परिणाम काय आहे आपल्या याच्यावर, त्याचा काय परिणाम होऊ शकतो. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये परिणाम होऊ शकतो, की रेस्पिरेटरी मध्ये, की कार्डियाक मध्ये, की स्केलेटन मध्ये, सांगा बघू कशात होऊ शकतो. तर हे इंजिन नॉकिंग काय आहे आधी आपण बघूया, म्हणजे इंजिन नॉकिंग म्हणते, अँटी नॉकिंग एजंट काय आहे ते बघूया. तर इंजिन नॉकिंग जे असतं ना, हे टाळण्यासाठी इंधनचे ऑक्टॅन रेटिंग वाढवण्यासाठी हे गॅसोलिन मध्ये जोडलं जातं एक, आणि हे तापमान आणि दाब वाढवून कार्य करते आणि याला गॅसलिन स्वयंप्रज्वलित होईल असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे कसं असतं की अँटी नॉकिंग एजंट मध्ये हे नाही का नेमके तापमान असो किंवा दाब असते ना जे, ते वाढवून कार्य करतात अँटी नॉकिंग एजंट म्हणजे. ठीक आहे, यामध्ये टेट्राइथिल झालं, लीड झालं, की फेरोसिन झालं, ट्रियासेटिन झालं, हे अशा अशा प्रकारचे नाही का हे अँटी नॉकिंग एजंट म्हणून ओळखल्या जातात. तर आपण आपल्याला असं पण विचारू शकते की अँटी नॉकिंग एजंट्स प्रश्न आहे कोणते आहे, दिलेल्या पर्यायापैकी अँटी नॉकिंग एजंट कोणते, तर त्यामध्ये टेट्राइथिल लीड येईल, फेरोसिन येईल आणि ट्रायसेटिन येईल. ठीक आहे, तर याचा परिणाम काय होतो मग, याचा परिणाम होतो सेंट्रल नर्वस सिस्टीमवर, आपल्या मध्यवर्ती मज्जा संस्था जे असतात त्याच्यावर आपला परिणाम होतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मॅच द फॉलोइंग दिलेला आहे, इथे मेटल्स दिले आहे आणि त्याचा काय परिणाम होतो आपला इफेक्ट बॉडीवर ते विचारलेला आहे. क्रोमियम दिलेला आहे, अर्सेनिक दिलाय, कॅडमियम दिलाय आणि आयरन दिलाय. नंतर थॅल्सेमिया, इटेटाई, डर्मेटिटिस आणि कार्सिनोजन. सांगा बघू काय असणार आहे. एकदा आपण ऑप्शन्स बघून घेऊया काय ऑप्शन. डी मध्ये दोनदा आला आहे, डी मध्ये दोनदा व्ही आला आहे, आय व्ही आलेला आहे. ठीक आहे, आणि इथे दोनदा आयव्ही आला आहे, म्हणजे एक दोन आपल्याला समजले तर आपण उत्तर काढू शकतो. ठीक आहे, तर क्रोमियमचं कसं असते, हेक्झाव्हॅलेट क्रोमियम जे आहे ना, याद्वारे ते कर्करोगाला नाही का कर्करोगाच्या विकासाला चालना देतात. क्रोमियममुळे कर्करोग होण्याची फार आवश्यकता असते, क्रोमियममुळे कर्करोग होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ठीक आहे, त्यामुळे क्रोमियमचं उत्तर काय असणार आहे, कार्सिनोजेन असणार आहे. कार्सिनोजन म्हणजे तेच थोडंफार कर्करोगासोबत हे केलेलं. आणि ठीक आहे, यामध्ये कसं असते, ऑक्सिडेटिव्ह तणावाची वाढली असते, क्रोमोझोम म्हणतो आपण गुणसूत्र, ते खंडित होण्याचे चान्सेस असतात, डीएनए मध्ये प्रॉब्लेम येतो, तणाव वाढतं. कशामुळे, क्रोमियममुळे, जर का हे कार्सिनोजन झालं तर. ठीक आहे, त्यामुळे आपलं ए व्ही आय व्ही असणार आहे. तर म्हणजे दोन हे झाले आणि हे दोन कट झाले. ठीक आहे, आता आपल्या दोघांमधून करायचं आहे. मग अर्सेनिक, अर्सेनिक कसं असतं, तर अर्सेनिक कशामुळे होत, अर्सेनिकमुळे डर्मॅटिस होतं. तर हे काय आहे डर्मॅटिस, तर हे एक स्वेलिंग आणि इरिटेशन होतं स्किनला, क्रॅक्ड होतं स्किन, डॅन्ड्रफ होते, ते कशामुळे होते, ते अर्सेनिकमुळे होते. ठीक आहे, त्यानंतर कॅन्डियममुळे इटाई होतं आपल्याला. तर हे काय असतं, कॅन्डियममुळे विषबाधा होण्याचे खूप चान्सेस असतात, त्यामुळे ते इटाई त्याला असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आयरन जे आहे त्या यामुळे थॅल्सेमिया होण्याचे खूप चान्सेस असतात, म्हणजे हे एक जेनेटिक डिसऑर्डर आहे, त्यामुळे ते आयरन थॅल्सेमिया येईल. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे ए. क्रोमियमचा इफेक्ट कशामुळे, कशावर काय होतं इफेक्ट, कार्सिनोजन होतं. अर्सेनिक हे डर्मॅटिस मध्ये होतं. कॅडमियममुळे इटाई होतं आणि आयरन हे थॅल्सेमिया इफेक्ट आहे. ठीक आहे, आयरनचा. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, द केमिकल रिस्पॉन्सिबल फॉर ब्लू बेबी सिंड्रम विच इज कॉज बाय रेस्ट्रिक्टेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन टू द ब्रेन. म्हणजे ब्लू बेबी सिंड्रम जे आहे हे जबाबदार असते का रसायनला, जे मेंदूला ऑक्सिजन मर्यादित पुरवठ्यासाठी, हे विचारलेलं आहे. तर काय कोणते रसायन इथे उपयुक्त असणार, जबाबदार असणार आहे, जेणेकरून आपल्याला रेस्ट्रिक्टेड ऑक्सिजन आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचणार नाही ब्लू बेबी सिंड्रोम मध्ये. तर सांगा बघू काय असणार आहे. तर यामध्ये नायट्रेट जे आहे ना, हे खूप महत्वाचं आहे ब्लू बेबी सिंड्रोम मध्ये. इथं काय असतं, वॉटर कंटॅमिनेटेड विथ नायट्रेट,
म्हणजे नायट्रेट मुळे दूषित पाणी होतं ब्ल्यू बेबी सिंड्रम मध्ये. आता तुम्ही एक लक्षात ठेवा, ब्ल्यू बेबी सिंड्रम आलं म्हणजे नायट्रेट हे लक्षात ठेवा. मग त्याच्या आजूबाजू कुठला पण ऑप्शन असेल तरी आपण टिक करायचा. त्या कारण वॉटर कंटॅमिनेटेड विथ नायट्रेट हेच आहे ब्ल्यू बेबी सिंड्रम. ठीक आहे. म्हणजे हे आणि यामुळे काय होते तर ऑक्सिजन वाहून नेण्यास असमर्थ ठरतात. आपलं जे बॉडी आहे ना त्यामध्ये ऑक्सिजन पुरवठा मेंदूला जात नाही, असमर्थ ठरतात यामुळे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, नायट्रेट असणार आहे. ब्लू बेबी सिंड्रोम आलं तर नायट्रेट हे नक्की टिक करायचं. ठीक आहे. हा प्रश्न येऊन गेलेला आहे, PYQ आहे, त्यामुळे हा नक्की सोडू नका. आणि यामुळे ऑक्सिजनला मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही नायट्रेटमुळे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग मेटल्स इज रिस्पॉन्सिबल फॉर मिनामाटा डिसीज. आता मिनामाटा डिसीज कोणत्या धातूमुळे होते, काय होते ते विचारलंय. मर्क्युरी, कॅडमियम, क्रोमियम, आयरन. सांगा बघू. आयरनचं आपण आताच पाहिलं होतं, थॅल्सेमिया, हो की नाही. आणि कॅडमियमचं काय पाहिलं होतं आपण, इटाईटाई. क्रोमियमचं नाही, क्रोमियमचं पाहिलं होतं कार्सिनोजन. तर मर्क्युरी याचं पण असू शकते, पण मर्क्युरी आता मर्क्युरीचं उत्तर आहे. ते मिनामाटा जी आहे ना ते मर्क्युरीमुळे होते. हे न्यूरोलॉजिकल सिंड्रम आहे, म्हणजे मर्क्युरी पॉइझन होते याच्यामध्ये, त्यामुळे ते होतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे मर्क्युरी. तर मिनामाटा डिसीज मर्क्युरी, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर इनटेक ऑफ लीड मे प्रायमरली कॉज डॅमेज ऑफ. जर का आपण लीड जे आपण आता बघितलं शिशा सेवनामुळे मुख्यतः नुकसान होते. कशाचं नुकसान होते, ब्रेनचं होतं, लंगचं होतं, लिव्हरचं होतं, किडनीचं होतं, कशाचं होतं. तर नुकसान कशाचं होतं, इनटेक ऑफ लीड मुळे ब्रेनचं नुकसान होण्याचा खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे, ए असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग जिओग्राफिकल एरियाज इज लार्जेस्ट सोर्स ऑफ CO इमिशन फ्रॉम बर्निंग ऑफ फॉसिल फ्युल. म्हणजे जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून कार्बन उत्सर्जनाचा सर्वात मोठा स्रोत खालीपैकी कोणता भौगोलिक क्षेत्र आहे, चायना, रशिया, नॉर्थ अमेरिका की युरोपियन युनियन. हा प्रश्न विचारले गेलेले आहे. आणि असे क्वेश्चन्स म्हणजे हे जनरल क्वेश्चन्स आहे ना, त्यामुळे ते विचारले जाऊ शकतात या टॉपिक मधून. आणि यामधून आणि 10व्या युनिट मधून खूपदा विचारले जातात असे जनरल टॉपिक्स, जे आपण म्हणतो ना की करंट अफेअरवर विचारले जातात, ते हाच प्रश्न आहे करंट अफेअर मधला. ठीक आहे. त्यामुळे नक्की वाचा थोडंफार तरी. तर आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे नॉर्थ अमेरिका. नॉर्थ अमेरिकामध्ये CO जे आहे ना हे लार्जेस्ट सोर्स आहे इमिशन्स फ्रॉम फॉसिल फ्युल. ठीक आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, इंडस्ट्रियल जनरेटिंग हॅझर्डियस वेस्ट आर क्लासिफाईड ॲज. म्हणजे घातक कचरा जे आहे ना निर्माण करणाऱ्या उद्योगांचे वर्गीकरण केले जाते. कशात केले जाते, ब्राऊन, ग्रीन, येल्लो, रेड. घातकचं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर आधी घातक काय, जे उद्योग घातक कचरा निर्माण करतात ना त्यामुळे पर्यावरणातील परिणाम असो किंवा कचरा व्यवस्थापन या पद्धतीवर आधारित वर्गीकरण केलं जातं. ठीक आहे. तर यामध्ये याच्यामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक रेड आहे, एक ऑरेंज आहे, एक ग्रीन आहे आणि एक व्हाईट आहे. तर आता तुम्हाला तर समजलं असेल याचं उत्तर काय आहे. याचं उत्तर तर रेड असणार आहे. पण आपण बघून घेऊया यात काय आहे. रेड आहे, मिनिट, रेड आहे, व्हाईट आहे, ग्रीन आहे आणि आहे ऑरेंज. ठीक आहे. हा. रेड मध्ये कसं असतं, रेड मध्ये या उद्योगाचा हे खूप म्हणजे मोठं उच्च परिणाम होतं पर्यावरणावर याचा. आणि यामध्ये लक्षणीय घातक कचरा जे आहे ना ते निर्माण होतात रेड मध्ये. रेड मध्ये उच्च परिणाम होतो पर्यावरणावर आणि लक्षणीय घातक कचरा रेड मध्ये होतो. ठीक आहे. हे रेड अलर्ट म्हणून तुम्ही जाऊ शकता हे. ठीक आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये एक्झाम्पल आहे पेस्टिसाइड झालं, पेट्रोल रिफायनिंग झालं, हे येतं लाल श्रेणीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर ऑरेंज जे आहे ना ऑरेंज श्रेणीमध्ये हे मध्यम आहे परिणाम देणारं. आणि यामध्ये घातक होतात निर्माण, पण होतं त्याहून लालपेक्षा तर ते कमी असतं. ठीक आहे. त्यानंतर आहे, तर पहिलं कोणतं असणार आहे, पहिलं असणार आहे रेड, त्यानंतर ऑरेंज, त्यानंतर ग्रीन आणि त्यानंतर व्हाईट. ठीक आहे. तर रेड मध्ये तर आपल्याला उच्च याच्यामध्ये आहे, ऑरेंज हे त्याहून कमी आहे, मध्यम परिणामकारक आहे, आणि ग्रीन जे आहे ते कमीत कमी घातक कचरा आहे. एक्झाम्पल फूड प्रोसेसिंग झालं, टेक्सटाईल वगैरे झालं, पेपर प्रोडक्शन झालं, त्यामध्ये ते इको फ्रेंडली पद्धतीने रोखण्याचा प्रोत्साहित करतात ग्रीन मध्ये.
त्यामुळे ग्रीन वगैरे आलं तर इको फ्रेंडली येईल. ठीक आहे. आणि व्हाईट जे आहे ना, हे पांढरा वर्ग, नगण्य प्रभाव आहे याचा, याचा काही प्रभाव नाही जास्त. मध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग आली, IT सर्व्हिस वगैरे आली तर ह्याच्यामध्ये घातक कचरा कमीच असतोय. ठीक आहे. त्यामुळे इथे काय असणार आहे, घातक कचरा निर्माण करायच्या उद्योगाचे वर्गीकरण रेड मध्ये दिलाय, कारण इथे बाकी ग्रीन पण आहे, पण ग्रीन मध्ये खूप घातक नाहीये. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. द मॅक्झिमम इमिशन ऑफ पोल्युटंट फ्रॉम फ्युएल सोर्सेस इन इंडिया इज कॉज्ड बाय, म्हणजे भारतातील इंधन स्रोतामधून प्रदूषकाचे सर्वाधिक उत्सर्जन कशामुळे होते? कोलमुळे होते का, फायरवूड, रिफ्यूज बर्निंग, की व्हेजिटेबल वेस्ट प्रोडक्ट? सांगा बघू. तर व्हेजिटेबल वेस्ट प्रोडक्ट तर नसणारी, तर मग काय असणार? लाकूड पण नसणारे, कोळसा मे बी नाही. तर आपलं उत्तर काय असणार आहे, रिफ्यूज बर्निंग, जाळण्यास नका, जाळण्यामुळे. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, भारतातील इंधन स्रोतांमध्ये प्रदूषकाचे सर्वाधिक उत्सर्जन हे जाळल्यामुळे होते. कशामुळे होते? जाळल्यामुळे. आपलं उत्तर आहे रिफ्यूज बर्निंग. ठीक आहे. एक मिनिट. तर मॅक्झिमम इमिशन ऑफ पोल्युटंट्स फ्रॉम फ्युएल सोर्सेस इन इंडिया इज कॉज बाय रिफ्यूज बर्निंग. ठीक आहे. त्यामुळे आपला उत्तर सी. पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रायमरी एअर पोल्युटंट, म्हणजेच खालीलपैकी कोणते प्राथमिक वायू प्रदूषक नाही? तर मिथेन आहे का, सल्फर डायऑक्साईड, ओझोन, की ॲस्बेस्टस? सांगा बघू काय असणार आहे. तर यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, पहिले एअर पोल्युटंट. एअर पोल्युटंट म्हणजे काय, तर जे सजीव प्राण्यांसाठी घातक असणारे जे वायू आहे, जे हवेमध्ये असतात, द्रव्य असते, घन असते, पदार्थ असतात, म्हणजे जे सजीव प्राण्यांना घातक ठरू शकते, त्याला काय म्हणतात, एअर पोल्युटंट, वायू प्रदूषक म्हणतात. ठीक आहे. आणि यात दोन प्रकार आहे, एक प्राथमिक आहे आणि एक दुय्यम आहे. प्रायमरी एअर पोल्युटंट आणि सेकंडरी एअर पोल्युटंट. ठीक आहे. प्रायमरी मध्ये येतं महत्वाचं CO2, कार्बन डायऑक्साईड, NO2, नायट्रोजन ऑक्साईड, CFC, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, असं सगळं हे प्राथमिक मध्ये येतं. ठीक आहे. आणि दुय्यम मध्ये येतं ऍसिड रेन आणि ओझोन. दुय्यम मध्ये काय येतं, ऍसिड रेन आणि ओझोन. हे खूप महत्वाचे आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा, प्राथमिक मध्ये CO2, NO2, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, CFC, हे कोणते आहे, प्राथमिक एअर पोल्युटंट आहे. आणि दुय्यम कोणते आहे, सेकंडरी, ऍसिड रेन आणि ओझोन. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर आता आपल्याला समजलं, मिथेनचा नसणार आहे, सल्फर डायऑक्साईड पण नाही, ऍस्बेस्टस पण नाही, तर मग काय आहे, ओझोन. हे ओझोन हे प्रायमरी एअर पोल्युटंट नाहीये, म्हणजे ते काय आहे, दुय्यम आहे. ठीक आहे. इथे नॉट विचारलेलं आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे सी. दुसरा प्रश्न आहे, सल्फर डायऑक्साईड इज मेनली रिलीज फ्रॉम. सल्फर डायऑक्साईड जे आहे हे मुख्यत्वे इथून सोडला जातो. तर कार अँड ट्रक्स दिलेला आहे, फोटोकेमिकल रिॲक्शन दिलेले आहे, कारखाने आहे ऑप्शन मध्ये, आणि नन ऑफ द अबाव. नन ऑफ द अबाव तर नसणार आहे. फोटोकेमिकल प्रतिक्रिया नसणार आहे. या दोघांमधून असू शकते, जर का आपल्याला लॉजिक, कधी कधी आपल्याला माहिती नाही राहत ना, अशा प्रकारे आपण लॉजिक लावू शकतो. ठीक आहे. तर सल्फर डायऑक्साईड सांगा बघू, मेनली कशापासून रिलीज होतं, तर ते होतं कार आणि ट्रक्समुळे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन कॅन कॉज, म्हणजे नायट्रोजनच्या ऑक्साईडच्या उच्च एकाग्रतेमुळे काय होऊ शकते? तर डोकेदुखी होऊ शकते का, डिझिनेस येऊ शकते का, श्वसनाचा त्रास होऊ शकते का, की वरील सर्व? सांगा बघू काय असणार आहे. तर आपलं उत्तर असणार आहे वरील सर्व, म्हणजे डोकेदुखी पण होते, डिझिनेस पण वाटते, जर का नायट्रोजनचं जास्त कॉन्सन्ट्रेशन झालं तर रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स पण होण्याची खूप शक्यता असते, श्वसनाचा त्रास होतोय. त्यामुळे काय आपलं उत्तर असणार आहे, ऑल ऑफ द अबाव असणार आहे. व्हिडिओच्या शेवटी मी जर का 15 प्रश्न घेत असेल तर तुम्हाला 15 पैकी किती मार्क मिळाले, किती प्रश्नाचे उत्तर आले, ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. मी बघत असते कमेंट सेक्शन, तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवू शकता. समोरचा प्रश्न आहे, एक्सेसिव्ह एक्सपोजर टू पेस्टिसाइड इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर डॅमेज टू, म्हणजे कीटकनाशकांचा जास्त संपर्क मुख्यतः या नुकसानास कारणीभूत ठरतो. तर एंडोक्राइन आणि इम्युन सिस्टीमला अफेक्ट करते का, रेस्पिरेटरी सिस्टीमला अफेक्ट करते, की मस्क्युलर, की नर्वस सिस्टीम? पेस्टिसाइड्स, कीटकनाशक कोणाला जास्त अफेक्ट करतात सांगा बघू. कीटकनाशक हे खूपच घातक असतात आपल्या मानवासाठी. सांगा बघू काय उत्तर असणार आहे. तर ए असणार आहे, एंडोक्राइन आणि इम्युन सिस्टीमसाठी पेस्टिसाइड खूप घातक असतात, कारण पेस्टिसाइड जेव्हा आपण कीटकनाशक फवारतो तर ते आपल्या नाकातून जाऊ शकते, मग श्वसनाचा त्रास पण होऊ शकतो. पण ते जे आहे ते मेनली इम्युन सिस्टीमवर, रोगप्रतिकार प्रणालीवर जास्त भय होते, इफेक्ट होते. ठीक आहे. त्यामुळे त्याचा आपला जास्त संपर्क आला की आपल्याला नुकसान होऊ शकतं. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, एक्सेसिव्ह एक्सपोजर टू पेस्टिसाइड मेनली कॉजेस
म्हणजे हेच विचारलं आहे बघा, मागे पण तेच विचारलं आहे मागच्या प्रश्नात, पण ऑप्शन्स वेगळे दिलेले आहे. तिथे विचारलं आहे की कोणत्या आपल्या सिस्टीमवर हे करते, इथे विचारलंय की नेमकं सिस्टीमवर करेल पण कोणतं हे येईल, कोणता प्रॉब्लेम येईल, कोणती समस्या असणार आहे. तर मलेरिया होणार का? नक्कीच नाही होणार. मलेरिया आपल्याला नाही होत. डिप्थेरिया यांनी होतच नाही. नन ऑफ द अबाव नसणारच आहे. त्यामुळे कॅन्सर काय होईल मग? पेस्टिसाइडमुळे, कीटकनाशकांच्या जास्त याच्यामुळे कारणीभूत काय होऊ शकते? कॅन्सर आणि न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स होऊ शकते. ठीक आहे. कर्करोग. अशा प्रकारे तुम्ही लॉजिक लावू शकता. आता इथे ऑप्शन्स मध्ये किती चांगले ऑप्शन्स दिले होते. वरील पैकी नाही हे तर कट झालं. मलेरिया ते यांनी होतच नाही, माहितीच आहे. डिप्थेरिया पण होत नाही. मग ऐकाच उत्तर आलं आपलं कॅन्सर. अशा प्रकारे जेव्हा आपण कधी क्वेश्चन्स आपल्याला नाही समजत ना, तर लॉजिक ऑप्शन्स बघून लॉजिक लावायचे. ठीक आहे. आणि मागच्या प्रश्नाचं तुम्हाला समजलं असेल ते कुठे प्रश्न होता हा, इम्युन सिस्टीम मध्ये कोणत्या सिस्टीम्सवर त्याचा कारणीभूत ठरते ते विचारलं आहे. आणि इथे विचारलेलं आहे की कोणता हे होऊ शकते. ठीक आहे. समस्या कोणती होऊ शकते, कॅन्सर, कोणते डिसीज होऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर आपलं उत्तर असणार आहे सी. द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ एलपीजी. एलपीजीचा मुख्य घटक कोणता आहे? मिथेन आहे, ब्युटेन आहे, इथेन आहे की प्रोपेन आहे? सांगा बघू. तर मुळात एलपीजी काय आहे? एलपीजी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, जे आपण एलपीजी गॅस सिलेंडर वापरतो ते. तर त्यामध्ये कोणतं कॉन्स्टिट्युएंट मेन आहे हे विचारलेलं आहे. आणि हा प्रश्न विचारलेला गेलेला आहे पीवायक्यू. यामध्ये सगळे हायड्रोकार्बन गॅसेस असतात, जे फ्लेमेबल मिक्सचर असते, म्हणजे इंधन वायू असते. यामध्ये मेन आहे ब्युटेन. ब्युटेन खूप महत्वाचं असते. मेन कॉन्स्टिट्यूशन एलपीजीचं ब्युटेन असणार आहे. त्यानंतर मग ब्युटेन नंतर इथेन असते, ब्युटेन नंतर इथेन आहे, नंतर प्रोपेन आहे, असं सगळं असणार आहे. ठीक आहे. एलपीजीचा फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. आणि हे इंधन वायू आहे, हायड्रोकार्बन्सने बनलेला आहे. आणि स्पेशली इथं मेन घटक ब्युटेन आहे, त्यानंतर इथेन आहे, मग प्रोपेन आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ सीएनजी. आता सीएनजी काय आहे? मेन सीएनजी काय असते तर कंप्रेस्ड नॅचरल गॅस. काय असते? कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. हे नॉन टॉक्सिक गॅस असते. आणि यामध्ये मुख्य घटक कोणता असणार आहे मग? यामध्ये मुख्य घटक आहे मिथेन. सीएनजी मध्ये काय आहे मुख्य घटक? मिथेन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्त्रोत नाही? सांगा बघू. सौर ऊर्जा, नैसर्गिक वायू, पवन ऊर्जा की महासागर भरतीची ऊर्जा? सांगा बघू काय आहे. तर यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे पहिले, की आपल्याला रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय, अक्षय स्त्रोत काय आहे. तर ही एक कमी म्हणजे ही एक कार्बन ऊर्जा आहे, जे नूतनीकरणक्षम संसाधनामधून ऊर्जा देते. हे म्हणजे कसं की नैसर्गिकरित्या मानवी वेळेपत्रकानुसार ही भरली जाते. म्हणजे ही एक अक्षय स्त्रोत आहे, निरंतर आहे, आणि ते विविध स्वरूपात पुन्हा पुन्हा वापरले जाऊ शकते. हे एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. रिन्युएबल मध्ये नूतनीकरण जे असतं ना, ऊर्जेचे स्त्रोत, नूतनीकरणीय ऊर्जेचे स्त्रोत अक्षय आणि निरंतर आहे. रिन्युएबल मध्ये निरंतर राहते आणि पुन्हा पुन्हा वापरले जाऊ शकते. याच्याच उलट काय आहे नॉन रिन्युएबल मध्ये? तर हे फायनाईट सोर म्हणजे मर्यादित आहे याचे संसाधने. हे बदलले जाऊ शकत नाही. काही काळानंतर हे संपण्याचे पण चान्सेस असतात. ठीक आहे. आणि रिन्युएबल मध्ये ते पुन्हा पुन्हा वापरले जाऊ शकते. तर रिन्युएबल मध्ये काय काय येतं? रिन्युएबल मध्ये येतं वाइंड एनर्जी येतं, सोलर एनर्जी येतं, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी येतं, सनलाइट येतं. ठीक आहे. तर आणि नॉन नॉन रिन्युएबल मध्ये काय येतं? नॅचरल गॅस येतं, पेट्रोलियम एनर्जी येतं, जसं पेट्रोल डिझेल झालं, ग्राउंड वॉटर झालं, ऑइल्स झाले, गॅसेस झाले, अर्थ मिनरल्स झाले. हे कुठे येतं? नॉन रिन्युएबल मध्ये येतं. जे नैसर्गिक साधनाद्वारे सहजतेने बदलले जाऊ शकत नाही किंवा काही काळानंतर संपते. हे नॉन रिन्युएबल. ठीक आहे. तर सांगा बघू आता मग विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ रिन्युएबल एनर्जी? काय असणार आहे? कोणतं नॉट आहे? तर नॅचरल गॅस हे रिन्युएबल एनर्जी नॉट म्हणताय ना, अक्षय स्त्रोत नाही. नॅचरल गॅस हे इथं दिलेल्या ऑप्शन्स मधून अक्षय स्त्रोत नाही आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. एक्सपोजर टू विच ऑफ कॉज स्किन प्रॉब्लेम. म्हणजे स्किन प्रॉब्लेम कशामुळे होण्याचे चान्सेस असतात? या चार पैकी दिलेले आहे. नॉन ऑफ द अबाव तर कट झालं. इन्फ्रारेड रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज की गॅमा रेज? सांगा बघू. तुम्ही वाचलं असेल बहुतांश वेळा. तर मला असं वाटते की व्हायोलेट रेजमुळे खूप स्किन प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अल्ट्राव्हायोलेट असणार आहे. ठीक आहे. आणि नॅचरल गॅस जे आहे ना, हे नॉन रिन्युएबल एनर्जी आहे. त्यामुळे आपलं उत्तर बी असणार आहे. हे आपल्याला समजलं ना?
ठीक आहे, 8चं उत्तर बी आहे, नॅचरल गॅस. आणि 9व्याचं जे आहे स्किन प्रॉब्लेम कशामुळे होते, तर अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे होतात. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द बेस्ट एक्सटिंग्युशर इन फॉर अ इन्फ्लेमेबल मटेरियल, म्हणजे ज्वलनशील पदार्थासाठी सर्वोत्तम अग्निशामक काय आहे? वॉटर आहे, एसओ आहे, CO2 आहे की सीओ आहे? सांगा बघू. वॉटर तर नक्कीच नसणार आहे. आपण हे वाचलेलं असते कुठे ना कुठे. नक्कीच तुम्हाला वाटते, मला माहिती आहे तुम्हाला उत्तर माहिती आहे. त्याचं उत्तर काय असणार आहे? CO2 असणार आहे. काय असणार आहे? CO2. CO2 काय आहे, तर हे विद्युत उपकरणे असलेल्या आगीसाठी आदर्श आहे. ते द्रव्य आग देखील विझवले जाते, यामुळे ते जळत नाही आणि जळण्यास मदत करत नाही. CO2 हे विझवण्याचा प्रयत्न करते आणि ते हवेपेक्षा जड असते, त्यामुळे ते ऑक्सिजनचा पुरवठा बंद करून जळणाऱ्या पदार्थांना थांबवते. ठीक आहे. CO2 हे ऑक्सिजन ला पुरवठा आहे, ते बंद करून त्याला जळण्यास मदत करत नाही, जळू देत नाही. त्यामुळे ज्वलनशील पदार्थासाठी सर्वोत्तम अग्निशामक काय आहे, तर CO2 असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे सी. CO2 इज अ स्टोर्ड ॲज अ लिक्विड इन अ सिलेंडर ॲट, म्हणजे हे CO2 जे आहे ना, हे सिलेंडरमध्ये द्रव्य म्हणून कसे साठवले जाते? हाय प्रेशरमध्ये साठवले जाते, लो प्रेशरमध्ये साठवले जाते, हाय टेम्परेचरवर साठवले जाते की लो टेम्परेचरवर साठवले जाते? सांगा बघू. CO2 जे हे लिक्विड स्टोर्ड असते लिक्विडमध्ये, लिक्विडच्या नाही सिलेंडरमध्ये, तर हे हाय प्रेशरमध्ये केले जाते, तेव्हा जाऊन ते तिथे स्टोअर केल्या जाते. ठीक आहे. त्यामुळे CO2चं उत्तर काय असणार आहे? हे असणार आहे हाय प्रेशर. हे नक्की लक्षात ठेवा तुम्ही. CO2 हे जो आपलं काय ज्वलनशील पदार्थासाठी सर्वोत्तम अग्निशामक आहे आणि ते हाय प्रेशरमध्ये सिलेंडरमध्ये स्टोअर केल्या जाते. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द गंगा ऍक्शन प्लॅन वॉज इनिशिएटेड ड्युरिंग, जे गंगा कृती आराखडा वर्ष सुरू केला होता तो कधी केला होता? आता मी तुम्हाला म्हटलं होतं 9व्या युनिट मधून पुष्कळदा जनरल क्वेश्चन्स विचारले जातात 9व्या आणि 10व्या युनिट मधून, त्यामुळे ते वाचणं खूप महत्वाचे ठरते. ठीक आहे. त्यामुळे हा प्रश्न तेव्हा त्याचमुळे विचारला गेलेला होता. तर ते 1986 ला, 88 ला, 90 ला की 92 ला? सांगा बघू. गंगा ऍक्शन प्लॅन याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, तर हे 1986 ला झालं होतं, 14 जानेवारीला. आणि भारतातील ही पहिली नदी घेतली होती गंगा. आणि याचा मुख्य उद्देश हा होता की प्रदूषण कमी करणे आणि पाण्याची गुणवत्ता वाढवणे. कारण गंगा नदी खूप प्रदूषित झाली होती, त्यामुळे प्रदूषण कमी करून पाण्याची गुणवत्ता वाढवण्याची खूप गरज होती. त्यामुळे गंगा ऍक्शन प्लॅन हे त्याच्यासाठी केलेलं होतं. ठीक आहे. तर आपलं उत्तर असणार आहे ए असणार आहे. त्यानंतर डायऑक्सिन्स आर प्रोड्यूस फ्रॉम, डायऑक्सिन्स असतात हे कशापासून तयार होतात हे विचारलं आहे. वेस्टलँड पासून, पडीक जमिनीपासून, पॉवर प्लांट पासून, साखर कारखान्यापासून, हे प्लास्टिकचे ज्वलन, कंबस्टन ऑफ प्लास्टिक यामुळे असतात? सांगा बघू. तर डायऑक्सिन म्हणजे काय असतात, तर डायऑक्सिन हे नाही का, डायऑक्सिन किंवा डायऑक्सिनचे कंपाऊंड जे आहे ना, हे रासायनिक संयुगाचे समूह आहे. समूह आहे त्या पर्यावरणात ते सतत, आपण पीओपी वगैरे नाही म्हणत का, पेरिस्टेटिक ऑर्गॅनिक पोल्युटंट्स, सेंद्रिय प्रदूषक, हे त्याचा भाग येते डायऑक्सिन. ठीक आहे. तर कशामुळे तयार होतात डायऑक्सिन? डायऑक्सिन तयार होतात प्लास्टिकच्या ज्वलनामुळे, कंबस्टन ऑफ अ प्लास्टिक. त्यामुळे हे लक्षात ठेवा, डायऑक्सिन जे आहे हे पीओपी, सेंद्रिय प्रदूषणाचा एक भाग आहे. पर्यावरणात समूह करून राहतात आणि हे जळण, प्लास्टिकचे ज्वलन जे आहे ना, कंबस्टन, त्याच्यामुळे तयार होतात. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, डिफॉरेस्टेशन ड्युरिंग रिसेंट डिकेड्स हॅज लेड टू, म्हणजे अलीकडच्या दशकांमध्ये जंगल तोड झाली आहे, तर काय कशामुळे ते विचारलं गेलेलं आहे? तर सॉइल इरोजनमुळे, भूस्खलनमुळे की जैवविविधतेच्या नुकसानमुळे, कशामुळे झालेलं आहे डिफॉरेस्टेशन? तर हे म्हणजे काय, डिफॉरेस्टेशन म्हणजे काय, तर जमिनीतून जंगल आणि झाडे काढून टाकणे, नष्टच करणे, आणि त्या जंगले तर त्या जे जमीन आहे त्याचं नंतर वापरात रूपांतर करणे. तर कशामुळे डिफॉरेस्टेशन झालंय? ऑल ऑफ द अबाव. सॉइल इरोजन होते त्यामुळे, भूस्खलन होते, जैवविविधतेचे नुकसान होते, त्यामुळे डिफॉरेस्टेशन, जंगलतोड यामुळेच झाली आहे. ठीक आहे. ऑल ऑफ द अबाव असणार आहे आपलं उत्तर. त्यानंतर विच ऑफ अमॉंग द फॉलोइंग गोल अडॉप्टेड बाय द UN मेंबर स्टेट्स इन 2015, त्यामधलं SDG 4 हे विचारलेलं आहे. म्हणजे काय, 2015 मध्ये जे आपण SDG केले होते त्यातला चौथा जो हे आहे मुद्दा, तो कोणता आहे हे विचारला आहे. बघा, 9व्या युनिट मधलं SDG आणि MDG महत्वाचं टॉपिक आहे, ते तुम्ही कधीही सोडू नका, यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे SDG 4 सांगा बघू मग. गुड हेल्थ, वेलबिंग, क्वालिटी एज्युकेशन, पॉवर्टी की इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर? सांगा बघू. SDG म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, ज्यामध्ये 17 गोल्स आहेत. ठीक आहे. तर आता आपण बघून घेऊया
बघा, हा SDG जे आहेत हे 17 गोल्स असणार आहे. पहिला आहे नो पॉवर्टी, दुसरा आहे झिरो हंगर, तिसरा आहे गुड हेल्थ अँड वेलबिंग, चौथा आहे क्वालिटी एज्युकेशन. आपल्याला आपलं उत्तर मिळालं आहे. चौथं कोणतं आहे? क्वालिटी एज्युकेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर जेंडर इक्वेलिटी आहे पाचवं. सहावं आहे क्लीन वॉटर अँड सॅनिटायझेशन. सातवं आहे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. आठवं आहे डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ. नववं आहे इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. आणि दहावा आहे इनइक्वॅलिटी रिड्यूस इनइक्वॅलिटीज सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. 11. 12वा आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. तिसरा आहे क्लायमेट ऍक्शन. 14 आहे लाईफ बिलो वॉटर. 15 आहे लाईफ ऑन लँड. 16 आहे पीस अँड जस्टिस अँड स्ट्रॉंग इंड्युशन आणि पार्टनरशिप. 17 आहे. ठीक आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. नो पॉवर्टी म्हणजे गरिबी नाही, झिरो हंगर भूक नाही, भूक कमी करणे, गुड हेल्थ, क्वालिटी एज्युकेशन देणे, जेंडर इक्वालिटी असणे, स्वच्छ पाणी, अफोर्डेबल एनर्जी, इकॉनॉमिक ग्रोथ, इंडस्ट्री. हे सगळं तुम्ही पाठ करून ठेवा. या 17 पैकी कोणते हे 17ही गोल जे आहे तुम्हाला मुखपाठ असले पाहिजे. मुखपाठ. तेव्हा जाऊन तुम्ही हे SDG वगैरे असे मधात प्रश्न विचारलं तर उत्तर देऊ शकाल. आता आपल्याला काय विचारलं होतं? चौथा SDG कोणता आहे? तर कोणता आहे? क्वालिटी एज्युकेशन आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. गव्हर्निंग बॉडी ऍट द टर्शरी लेवल ऑफ एज्युकेशन इन इंडिया इज, म्हणजे भारतातील शिक्षणाच्या तृतीय स्तरावरील मुख्य प्रशासकीय संस्था आहे. कोणती आहे ते विचारले आहे. NCERT, CBSE, AICTE की UGC. हा प्रश्न 10व्या युनिट मधला आहे, हायर एज्युकेशन सिस्टम, आणि हा खूप महत्वाचा युनिट असणार आहे. त्यामुळे हा युनिट नक्कीच सोडू नका. आणि सांगा बघू याचं उत्तर काय असणार आहे. मेन गव्हर्निंग बॉडी ऍट द टर्शरी लेवल ऑफ एज्युकेशन इन इंडिया विचारलं आहे. तर ते काय आहे? ते आहे UGC. UGC म्हणजे काय? युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. आणि हे कधी आलं होतं? हे आलं होतं 1956 मध्ये. तर UGC काय आहे? तर भारतातील विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी, मान्यता प्रदान करणारी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठे जे आहेत ना त्यांना महाविद्यालयांना निधीचं वितरण करणारी संस्था आहे. ही देशातील सर्वोच्च संस्था आहे आणि UGCची शिक्षण क्षेत्रातील भूमिका खूप महत्वाची आहे. त्यामुळे ही अपेक्स बॉडी आहे UGC, आणि हे नियंत्रण ठेवणारी मान्यता प्राप्त एक संस्था आहे. ठीक आहे. UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. आपलं उत्तर काय असणार आहे? मग डी असणार आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, द गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश द युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन बाय अन ऍक्ट ऑफ पार्लमेंट इन द इयर, म्हणजे सरकारने संसदेच्या एका कायद्याद्वारे विद्यापीठीय अनुदान आयोगाची स्थापना वर्षभरात केली. कोणत्या वर्षात केली ते विचारलं आहे. 1980, 1948, 1950, 1956. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं UGC कधी स्थापन झालेला आहे. तर UGC झाला आहे 1956 ला. ठीक आहे. आणि UGC ही एक भारतातील विद्यापीठ शिक्षणावर नियंत्रण करणारी सर्वात मोठी संस्था आहे. ठीक आहे. एज्युकेशन इन्क्लुड्स म्हणजे तृतीय शिक्षणाचा समावेश होतो. यात कोणकोणत्या याचा तृतीय एज्युकेशन मध्ये कशाचा समावेश होतो? प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशन, हायर एज्युकेशन, वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, की बोथ B and C. सांगा बघू काय असणार आहे. तर आपलं उत्तर असणार आहे डी, जे की आहे बोथ B and C. म्हणजे हायर एज्युकेशन पण येतं आणि वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग पण येतं तृतीय शिक्षणात. ठीक आहे. टर्शरी एज्युकेशन मध्ये. तर टर्शरी एज्युकेशन म्हणजे हे थर्ड स्टेज आहे, किंवा पोस्ट सेकंडरी एज्युकेशन पण म्हटलं जाते यामध्ये. आणि सेकंडरी एज्युकेशन म्हणजे काय? तर 9 ते 12 जे म्हणतो ना आपण, ग्रेड 9 ते 12 ते असते सेकंडरी मध्ये हायस्कूलचं, आणि टर्शरी मध्ये अबाउट 12th. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? हायर एज्युकेशन असणार आहे आणि वोकेशनल एज्युकेशन आणि ट्रेनिंग असणार आहे. तर आपले हे दोन्ही असल्यामुळे आपलं उत्तर काय आहे? डी असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय? डी आहे. हु अमॉंग द फॉलोइंग वॉज द चेअरमॅन ऑफ युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन, म्हणजे 1948 मधल्या युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशनचे खालीलपैकी चेअरमॅन कोण होते ते विचारलेलं आहे. डॉक्टर DS कोठारी, मौलाना अब्दुल कलाम आझाद, डॉक्टर झकीर हुसेन, डॉक्टर S राधाकृष्णन. सांगा बघू कोण असणार आहे. तर युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशनचं जे आहे ना ते त्याचे चेअरमॅन होते डॉक्टर RS राधाकृष्णन, जे की, आणि ही कमिशन 48 टू 49 पर्यंत चालली, आणि हे स्वातंत्र्यानंतरची फर्स्ट आफ्टर स्वातंत्र्य होती, फर्स्ट कमिशन होती ही. ठीक आहे. याला युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशनच्या नावाने ओळखल्या जाते. आणि ओळखल्या जाते. आणि हे काय आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट आणि युनिव्हर्सिटी मधली एक लिंक बनलेली आहे. युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन हे काय आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट आणि युनिव्हर्सिटी मधली लिंक आहे. आणि याचे चेअरमॅन कोण होते? डॉक्टर S राधाकृष्णन होते. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशनचा काळ होता 48 टू 49. ठीक आहे. आणि राधाकृष्णन कमिशन म्हणून पण याला ओळखले जाते, आणि याचं दुसरं नाव युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन पण ओळखलं जाते. ठीक आहे. राधाकृष्णन कमिशन म्हणून कोण ओळखलं जातं? कारण यांचे चेअरमॅन जे होते ते राधाकृष्णन होते.
ठीक आहे, डॉक्टर एस राधाकृष्ण. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. द आयडिया ऑफ 4 पिलर्स ऑफ एज्युकेशन वॉज सजेस्टेड बाय, म्हणजे शिक्षणाच्या 4 स्तंभाची कल्पना कोणाला सुचली? युनिसेफ, UGC, NCTE की युनेस्को? सांगा बघू, कोणाला सुचली? तर ही सुचली आहे युनेस्कोला. कोणाला सुचली आहे? युनेस्कोला. तर कोणाला सुचली आहे? युनेस्कोला सुचली आहे. आणि युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक कल्चर अँड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. त्यामुळे युनेस्को ही 1996 मध्ये बनली होती. आणि याचे 4 स्तंभ कोणी केले? युनेस्कोने. आणि ते कोणते 4 स्तंभ आहेत ते बघून घेऊया आपण. तर पहिला आहे लर्निंग टू नो. कोणता आहे पहिला? लर्निंग टू नो, म्हणजे जाणून घेणे, शिकणे हा आधारस्तंभ आहे. आणि ज्ञान समजून घेण्यास सूचित करतो लर्निंग टू नो. ठीक आहे. आणि लर्निंग टू डू म्हणजे करायला शिकवणे, म्हणजे हा स्तंभ कौशल्य आणि क्षमता विकसित करायला शिकवतो. लर्निंग टू लिव्ह म्हणजे हा स्तंभ समाजात लर्निंग टू लिव्ह म्हणजे हा समाजात नाही का सामाजिक एकोपा वाढवतो, एकत्र राहण्यास शिकवतो. ठीक आहे. आणि लर्निंग टू बी म्हणजे व्हायला शिकवतो. हा स्तंभ व्यक्तींना स्वतःची मूल्य असो, श्रद्धा, ओळख यावर विचार करण्यास प्रोत्साहित करतो. ठीक आहे. त्यामुळे हे 4 स्तंभ आहे युनेस्कोने सुचवलेले. लर्निंग टू नो, लर्निंग टू डू, लर्निंग टू लाईव्ह आणि लर्निंग टू बी, म्हणजे जाणून घेणे, करायला शिकवणे, लर्निंग टू लाईव्ह टुगेदर आणि व्हायला शिकवणे, एखादी लर्निंग टू बी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? युनेस्को असणार आहे. युनेस्कोचा फुल फॉर्म युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक कल्चर ऑर्गनायझेशन. ठीक आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, द नेम ऑफ प्लॅन टू इन्क्रीज एनरोलमेंट इन द हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इज, म्हणजे उच्च शिक्षण संस्थांमध्ये नाव नोंदणी वाढवण्याच्या योजनेचे नाव काय आहे? राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, म्हणजे की सर्व शिक्षण अभियान, की बोथ ए अँड बी, की नन ऑफ द अबव? नन ऑफ द अबव नसणार आहे. तर काय असणार आहे आपलं उत्तर? द नेम ऑफ द प्लॅन टू इन्क्रीज एनरोलमेंट इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, म्हणजे उच्च शिक्षण संस्थांमध्ये नाव नोंदणी वाढवण्यासाठी कोणतं महत्वाचं आहे? तर राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, रुसा जे म्हणतो ना, ते महत्वाचं आहे. 2013 मध्ये आलं होतं. आणि भारतातील उच्च शिक्षणाच्या विकासासाठी ही एक योजना आहे, जे केंद्र पुरस्कृत योजनेचा उद्देश देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना, धोरणांना निधी उपलब्ध करून देण्याचा आहे. ठीक आहे. याचं काय आहे? निधी उपलब्ध करून देते. आणि हे एक समग्र योजना आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. काय? एनरोलमेंट इन हाऊ, म्हणजे हे जे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आहे ना, हे काय करते? प्लॅन करते, इन्क्रीज करते एनरोलमेंट इन द हायर एज्युकेशन. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे ए. विच ऑफ द फॉलोइंग एजन्सी पुट फॉरवर्ड द कन्सेप्ट ऑफ प्रोएक्टिव्ह युनिव्हर्सिटी, म्हणजे खालीलपैकी कोणत्या एजन्सीने सक्रिय विद्यापीठाची संकल्पना मांडली? UNDP ने मांडली, युनेस्कोने मांडली, AICTE ने मांडली, की UGC ने मांडली? तर कोणी मांडली आहे? सक्रिय प्रोएक्टिव्ह युनिव्हर्सिटी म्हणजे सक्रिय विद्यापीठाची संकल्पना युनेस्कोने मांडली आहे. तर काय आहे? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन, हे याचं हे फुल फॉर्म आहे. ज्याचा उद्देश हे आहे की शिक्षण असो, कला, विज्ञान, संस्कृतीत आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे जागतिक शांतता आणि सुरक्षितता वाढवणे, हे त्याचं काय आहे? काम आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? विच ऑफ द फॉलोइंग एजन्सी पुट फॉरवर्ड द कन्सेप्ट ऑफ प्रोएक्टिव्ह युनिव्हर्सिटी? तर ते आहे युनेस्को. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डेस्टिनी ऑफ इंडिया इज बिंग शेप्ड इन हर क्लासरूम, दिस इज स्टेट इन, म्हणजे भारताचे भाग्य तिच्या वर्गात आकाराला येत आहे, हे कोणी नमूद केले? कुठे नमूद झालेले आहे? नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986, की नॅशनल नॉलेज कमिशन 2005, की एज्युकेशन कमिशन 64 to 66, की युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन? सांगा बघू, कुठे झालेले आहे? तर हे झाले आहे एज्युकेशन कमिशन मध्ये. कुठे झालेलं आहे हे? एज्युकेशन कमिशन मध्ये. आणि याचं दुसरं नाव काय आहे? कोठारी कमिशन. काय आहे? कोठारी कमिशन, जे की आहे 1964 to 66. ठीक आहे. आणि याच्यामध्ये 17 मेंबर होते. आणि कोठारी जे आहेत ना, ते चेअरमॅन होते. ठीक आहे. आणि याला एज्युकेशन कमिशन पण म्हणतात आणि कोठारी कमिशन पण म्हणतात. यामध्ये यावाला कमिशन मध्ये न्यू नॅशनल पॉलिसी ऑफ ऑन एज्युकेशन हे आली होती. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. यामध्ये काय आलं होतं? न्यू नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन आलं होतं. आणि यालाच फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी पण म्हटल्या जाते. आणि याचं दुसरं नाव काय आहे? नॅशनल एज्युकेशन कमिशन आहे. आता याला नॅशनल एज्युकेशन कमिशन काऊन म्हणतात? कारण इथे फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी काढण्यात आली होती. ठीक आहे. त्यामुळे याला नॅशनल एज्युकेशन कमिशन म्हणतात. आणि याचं दुसरं नाव काय आहे? कोठारी कमिशन आहे. ठीक आहे. त्यानंतर चिअर स्टँड फॉर, चिअरचा अर्थ काय आहे? चिल्ड्रन एनरिचमेंट एज्युकेशनल थ्रू रेडिओ, चाइल्ड हेल्थ एज्युकेशन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंग, चिल्ड्रन फॉर इंजिनिअरिंग अँड एनर्जी रिक्वायरमेंट, की नन ऑफ द अबव? नन ऑफ द अबव तर नसणार आहे. या तिघांमधून सांगा काय असणार आहे? चिल्ड्रन, चाइल्ड तर नक्की आहे.
तर चाइल्ड नसणार आहे, चिल्ड्रन नक्की आहे. तर सांगा बघू काय असणार आहे. तर आपलं उत्तर आहे फर्स्ट ए, जे आहे चिल्ड्रन एनरिचमेंट एज्युकेशन थ्रू रेडिओ, म्हणजे रेडिओद्वारे मुलांचे संवर्धन करणे, शिक्षण करणे. आणि ते कोणत्या वयाचे असतील, 3 to 6 वर्ष. ठीक आहे. आणि या वयोगटातील असतील आणि अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गातील ही प्री स्कूल मुलांसाठी होते, अंगणवाडी शिकणाऱ्या मुलांसाठी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. चिअरचा फुल फॉर्म काय आहे मग, चिल्ड्रन एनरिचमेंट एज्युकेशन थ्रू रेडिओ. ठीक आहे, ए उत्तर. त्यानंतर एज्युकेशनल टीव्ही वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस इन इंडिया इन द इयर, म्हणजे एज्युकेशनल टीव्ही कधी आला हे विचारलाय. 1961, 1959, 68, 65 कधी आलेला आहे एज्युकेशनल टीव्ही टेलिव्हिजन. याला लर्निंग टेलिव्हिजन पण म्हटलं जाते, म्हणजेच की दूर शिक्षणाच्या क्षेत्रात दूरदर्शन कार्यक्रमाचा वापर. तर सांगा बघू काय आहे. 1959 मध्ये एज्युकेशनल टीव्ही लॉन्च झाला होता इंडियामध्ये. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग कमिटी रिकमेंडेड सेटिंग अप युजीसी अँड ऑल्सो नोन एज युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन. सांगा बघू. मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला, राधाकृष्ण कमिशन आहे, मुरलीधर आहे, वर्धा आहे, कोठारी आहे. सांगा बघू काय असणार आहे. युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन ते आहे राधाकृष्ण कमिशन, जे की स्वातंत्र्यानंतरची फर्स्ट कमिशन होती. याचा पिरियड काय आहे, याचा पिरियड आहे 48 to 49. याला दुसरं नाव आहे युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन आणि याचं दुसरं पण नाव आहे राधाकृष्णन कमिशन. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग कमिशन रिपोर्ट इज टायटल एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट रिपोर्ट, म्हणजे खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या अहवालाचे शीर्षक शिक्षण आणि राष्ट्रीय विकास अहवाल आहे. सांगा बघू. राधाकृष्णन कमिशन, कोठारी कमिशन, मुदलियार आयोग की नन ऑफ द अबव. नन ऑफ द अबव तर नसणार आहे. काय असणार आहे मग आपलं उत्तर. आपलं उत्तर असणार आहे कोठारी कमिशन. कोठारी कमिशनचा रिपोर्टमध्ये एज्युकेशन आणि नॅशनल डेव्हलपमेंट रिपोर्ट येतं. आणि कोठारी कमिशन ही 1964 मध्ये बनली होती, हे आपल्याला माहितीच आहे. आणि यामध्ये फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी बनली होती, त्यामुळे याचं नाव पडलं आहे नॅशनल एज्युकेशन कमिशन आणि याला कोठारी कमिशन पण म्हटलं जाते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. त्यानंतर EHEI स्टँड फॉर विचारलेला आहे. इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, इक्विटी इन हायर एज्युकेशन इंडेक्स, इक्वॅलिटी इन हायर एज्युकेशन इंडेक्स, इक्विटी इन हिडन एज्युकेशन इन्कम. सांगा बघू काय फुल फॉर्म असणार आहे याचा फुल फॉर्म आहे इक्विटी इन हायर एज्युकेशन इंडेक्स, म्हणजेच की निष्पक्षता आहे, निपक्षपातपणे आहे किंवा आणि न्याय आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक आणि गैर शैक्षणिक संधीमध्ये पूर्णपणे सहभागी होण्याची समान संधी मिळते यामध्ये. आणि यामध्ये दोन मेन घटक आहे, एक न्याय आणि एक समावेश. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे इक्विटी इन हायर एज्युकेशन इंडेक्स. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे एपीआय स्टँड्स फॉर. एपीआयचा अर्थ काय आहे. अकॅडमिक पॅरामीटर इंडिकेटर, अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर, अकॅडमिक पेड इन्स्टॉलमेंट. सांगा बघू काय असणार आहे. तर अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर आहे, ते शैक्षणिक कामगिरी सूचक आहे. म्हणजे ही यंत्रणा दोन सॉफ्टवेअर घटकांना नियम आणि प्रोटोकॉलच्या संदर्भात परिभाषित करून आणि लागू करतं एकमेकांशी संवाद करण्यासाठी. ठीक आहे. तर एक्झाम्पल काय याचा तर हवामान विभागाच्या सॉफ्टवेअर सिस्टीम मध्ये नाही का दररोज हवामान डेटा असतो आणि आपल्या फोनमध्ये मग त्याच याच्यावरून आपण हे बघू शकतो हवामान, आणि तुमच्या फोनवर त्यामुळेच ते रोज येतं, प्रदर्शित होतं की आजचं हवामान काय आहे, आज पाऊस येत आहे, ऊन आहे, काय आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर, शैक्षणिक कामगिरी सूचक. त्यानंतर नॅशनल लिटरसी मिशन वॉज इस्टॅब्लिश्ड इन, म्हणजे राष्ट्रीय साक्षरता अभियानाची स्थापना कधी झाली. 96 मध्ये, 88 मध्ये, 99 मध्ये, 2000 मध्ये कधी झाली. तर ती झाली आहे 1988 मध्ये. याचा उद्देश काय होता, तर असाक्षरता निर्मूलन करण्याच्या उद्देशाने या अभियानाची स्थापना केली होती. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 1988. नॅशनल लिटरसी मिशन कधी झालं होतं, तर 1988 मध्ये इस्टॅब्लिश झालं होतं. ठीक आहे. पेपर 1 किंवा पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.